अकारण करुणा वरुणालय तळीत विगविलित पीतांबर धारी ललित त्याला प्रॉब्लेम बघितलावी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदि सत्ता चित सत्ता परम सत्ता परिपूर्ण सत्ता स्वयंपूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता अभावित सत्ता अखंडित सत्ता अविरल सत्ता सर्व स्थित्यकार मायातीत त्रिगुणचक्र चालक सीताहृदय विहंगम विश्वी अंतिम व्यवस्था भवबंध विमोचन रणनीतिछेदक भगवान श्री बाके बिहारी की कथा भगवान विष्णु की प्रति वांग्मय मूर्ति गरुड़ द्वारा कथित विष्णु द्वारा निश्चित गरुड़ द्वारा श्रवित या कथित भगवान का दिव्य चरित्र गरुड़ पुराण कथा 15 दिन के पितृपक्ष के पावन उपलक्ष्य में पितरों की विशेष आराधना हेतु आयोजित की गई यह 15 दिवसीय श्री गरुड़ पुराण कथा हमारे दत्त मंदिर में जयेंद्र नगरी तीसा देवी महाराष्ट्र औरंगाबाद में आज कथा का 8वां दिवस है। पूर्व 7 दिनों से जो गरुड़ पुराण कथा रूपी ज्ञान गंगा यहाँ पर बह रही है और इस ज्ञान गंगा में स्नान करने के लिए जो लोग यहाँ पर उपस्थित हो रहे हैं वो सभी कथा श्रवण श्रद्धालुगण सभी माता बहनें सभी भक्तगण सभी को राधे राधे जय श्री राम जय श्री कृष्णा ओम नमः शिवाय जय माता दी जय गो माता दी जय योगेश्वर श्री गुरुदेव जय गुरुदेव रामकृष्ण हरी जय हरि नमो नारायण। काल आपण कथा श्रवण करत होतो 7 दिवस झाले 8वा दिवस आहे आणि आजचा 8वा दिवस संपला तरी पण आणखीन 8 दिवस कथा आहे। तुमची उत्सुकता किती आहे? आपण 2 वाजता म्हटलं तर कालही आपल्या मावल्यांचं खरंच नवल केलं पाहिजे। काल 2 वाजता म्हटलं तर 1:45 मावल्या येऊन गेले आणि आजही 1:45 परंतु कालही माझ्या मागे एक संकट होतं। ते कालचं संकट हे लौकिक होतं लेकिन आज का जो संकट था प्यारे मैं और मेरे माताजी मौत के कुआ जिसको बोलते उससे वापस आ गए। मौत का संकट म्हणजे मृत्यूच्या गाडीतनं आम्ही वापस आलो। आता मामाचा मुलगा आलेला होता त्याची परीक्षा होती सीईटीची मेडिकल साठी। ती परीक्षा होती कुठे? हरसूलचं जे तळ आहे हरसूलच्या पुढे एक कॉलेज आहे एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज म्हणून। त्या कुळाच्या मुख्य माणसानं जर का पाप केला असेल तर त्या सगळ्या कुळाला त्या व्यक्तीच्या नंतर जो मुख्य करता धरता आहे घराचा त्याला ते पाप फेडावं लागत असतं। अशा पद्धतीचं ते वर्णन आहे। म्हणून आज येता येता म्हणून उद्यापासून बरोबर 2 ते 4 कारण की तुमच्यापेक्षा जास्त उत्सुकता मला आहे की 8 दिवस जरी आहेत आणखी भरपूर चरित्र आपलं राहिले तर आल्यावर मग तेच मला स्नान वगैरे करून इकडे यायला वगैरे गंधा चंदन सगळे लावायला वगैरे तर 2 ते 5 तुमचे धन्यवाद चला। आणि त्या निमित्ताने या पितृपक्षामध्ये तुम्ही सगळ्यांनी भजन म्हटले जरी एखाद्याने नाही ऐकलं तर तुमचे पित्रही विशेष रूपाने जास्ती प्रसन्न झाले असतील। जरी तुम्ही या ठिकाणी 1,500 रुपये देऊन संकल्प सोडला ही गोष्ट वेगळी आहे पण भजन म्हटले तर पित्राच्या नावाने ते भजना समर्पित झाले। आनंद झाला असेल पित्रांना आणि सगळ्याच देवांना देवतांना वगैरे पित्रांना भजन अतिप्रिय आहे कारण की भजनानं या ठिकाणी मद भक्त यत्त गायन तत्त तिष्ठामि नारदा जिथं जिथं भक्त गायन करतात तिथे तिथे मी येतो अशा पद्धतीचं या ठिकाणी भगवंताचं वचन आहे। महर्षी पराशर प्रोक्त वर्ण तथा आश्रम धर्म आणि प्रायश्चित्त धर्माचं निरूपण आपण पाहत होतो। आता एखादा व्यक्ती याच्यामध्ये सांगितलं लग्न आहे एखाद्याच्या घरामध्ये किंवा यज्ञ आहे आणि मग संकल्पित आहे लग्न आहे ठरलेलं आहे किंवा यज्ञ आहे ठरलेला आहे पण त्याच्यामध्ये जर का एखाद्याचं अशौच झालं मृत्यू जर का झाला एखाद्याचा तर त्याच्यामध्ये सांगितलं ते यज्ञ कार्य पुढे ढकललं पाहिजे लग्न पुढे ढकललं पाहिजे पण भरपूर लोक ढकलत नाही लवकर 6 मासे वळून टाकतात आणि लवकर काहीतरी करतात। ते विनायक शांतीही करत नाही आणि काही करत नाही मनाने हे कार्य करतात ते की जे कार्य त्यामध्ये फलद्रूप नाहीये। गेलेला व्यक्ती हा पूर्वज आहे आपल्यातून जे निघून गेलेले लोक आहेत ते पूर्वज आहेत त्यांच्या आत्म्याला गती प्राप्त झाली नाही आणि करायचंच असेल इमर्जन्सी असेल तर त्याच्यासाठी काही विधी सांगितली। आता तुम्हाला माहिती आहे मी काल का परवा कधीतरी बोललो आता सिटीमध्ये नाही पण खेड्यामध्ये भरपूर 12 महिने 18 काळ सुतक असतो लोकांना। एक माऊली माझ्याकडे आली महाराज आमच्या महालक्ष्मी सुतक्यात गणपती सुतकात नवरात्र सुतकात दिवाळी सुतकात म्हटलं काऊन कुठंच लई मोठं आहे आमचं म्हटलं त्याच्यासाठी एक विधी असतो पैठणला जाऊन तो विधी करतात की काय ते या ठिकाणी कूळ तोडावं लागतं भावके तोडावं लागतात। आडनाव जरी एक आहे काही काही गावामध्ये अजूनही एकच आडनाव आहे आणि मग ते सगळ्यांना सुतक लागू पडतं पण मग त्याला म्हणतात ना फूट वेगळं आहे। आडनाव जरी एक असलं तर फूट वेगळं करून घेता येतं भरपूर गावामध्ये असं झालेलं आहे पण मनाने नाही तसा विधी करावा लागतो। विधीला जास्ती महत्व आहे म्हणून मी अजूनही सांगतोय
जोपर्यंत तुम्ही विधी करणार नाही. काही काही लोक वाचन खूप करतात येण्यासारखं, पण संकल्प नाही त्याला, आणि कृष्णार्पण वस्तूही म्हणत नाही, नमही म्हणत नाही. अरे नाही येत तर नम म्हणायला सांगितलं. शेवटी कृष्णार्पण, अभिमान होऊ नये म्हणून कृष्णार्पण. नाहीतर बहुत केले से पाठांतर वर्म राहिले से दूर. एखाद्याला अभिमान होऊ शकतो, बाबा मला किती येतो, माझ्या किती पाठ आहे, मला किती भजन येतं, म्हणून कृष्णार्पण आहे. तेरा तेरे पास कुछ नहीं है, तुझे जो दिया है वो सब भगवान ने ही दिया है. तुला जे काही सगळं दिलंय ती भगवंताची देण आहे, म्हणून कृष्णार्पण. कृष्णार्पण म्हणजे कृष्णार्पण बुद्धीने सगळं माणसाने कर्म करत राहायचं या जीवनामध्ये. एखादा अनाथ व्यक्ती मरण पावला असेल, शास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे का, अनाथ व्यक्तीचं जर का मरण झालं असेल आणि त्या अनाथ व्यक्तीचे कोणी भावकी नाही, आईकडचाही नाही अंतिम संस्कार करण्यासाठी आणि वडिलांकडचाही नाही अंतिम संस्कार करण्यासाठी, तर सांगितलं बाजूचा माणूस अंतिम संस्कार करू शकतो, नाही बाजूचा तर सेवक अंतिम संस्कार करू शकतो, नाही तर राजा अंतिम संस्कार करू शकतो. राजा म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये आमदार खासदार. आता राजा तर राजशाही राहिली नाही ना, पहिले एकच राजा असायचा आणि अनेक प्रजा असायची, पण आता राजा राहिला नाही. लोकशाही असल्यामुळे आजच्या परिभाषेमध्ये नगरसेवक वगैरे किंवा आपल्या खेड्याच्या भाषेमध्ये सरपंच. तर सरपंचाला अंतिम संस्कार करायला सांगितले, कोणाचे, ज्याचं कोणी नाही आहे आणि असा व्यक्ती मरण पावला. तर ही आज्ञा गरुड पुराण आपल्याला दिलेली आहे. औरस और क्षेत्रज पुत्र, एकही पिता के पुत्र. औरस आणि क्षेत्रज, क्षेत्रज म्हणजे स्वतःच्या शरीरापासून, या शरीराच्या क्षेत्रापासून निर्माण झालेला, आणि औरस म्हणजे दत्तक घेतलेला मुलगा होते हैं. आता ये दोनों पुत्र अपने पिता के लिए पिंडदान कर सकते हैं. वडील मरण पावल्यानंतर शास्त्रामध्ये 13 प्रकारच्या पुत्रांचं विधान केलं. 13. आता काही काही लोक म्हणतात संतान नाही. अरे नाही तर तुम्ही एक काम करा ना, एखादा मुलगा दत्तक घ्या, गोद ले सकते हैं प्यारे किसी पुत्र को. कारण की अनाथ आश्रमामध्ये जे मुलं राहतात ना, तरसतात. आपल्या मुलांना ज्या सुविधा भेटतात त्या सुविधा त्या मुलांना भेटत नाही. पहा तुम्ही, भरपूर लोक आहे आपल्या समाजामध्ये की मग अन्नदान करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी स्वयंपाक बनवतात घरच्या माता मावल्या आणि अनाथ आश्रमामध्ये घेऊन देतात. हे दुर्दैव आपल्या महाराष्ट्राचं की खूप मुलं अनाथ आहेत आणि खूप आई वडील या ठिकाणी निराधार आहेत, निराश्रित आहेत. टीव्ही वरती मला कोणीतरी विचारत होतं, माझ्या लक्षात नाही, मला आता कोणी विचारलं, माझ्या लक्षात येईन, हिवाळे मावशीने विचारलं का कोणी, तिथं वृंदावनचे एक महाराज आहेत अनिरुद्धाचार्य म्हणून, आणि 1000 म्हाताऱ्या मायांना ते सांभाळतात. हजार वृद्ध मातांना तर सांभाळतात. मला तुम्हीच विचारलं होतं ते म्हणे ते खरं आहे का महाराज? हा नाही, साधना चॅनलवर येते, साधना चॅनल आणि ईश्वर चॅनलवर येते. त्यांनी विचारलं खरंच आहे का? म्हटलं त्या आश्रमात तर मी काही गेलो नाही अजून, कारण की आश्रम वृंदावनला लांब लांब आहे, पण वृंदावनचं कोणतंच खोटं नाही. आपल्याला जरी माहिती आहे इथून गॅरंटी देऊन सांगतो, एकदा तिथं जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल. लक्षात आलं का? हा, तर अशा पद्धतीने तिथं जर का जाऊन पाहिलं आपण, पण हे बघा आता जाऊन पाहणं म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्यावर जर का आपलं घर डिपेंड आपण जाणं म्हणजे इकडचं अर्धवट आणि तिकडचं अर्धवट, तिथं जातं कोण अगोदर हे लक्षात घ्या. ज्याच्या घरामध्ये ज्याच्या आई वडिलांची पूजा देवासारखी करत असेल मुलगा, तर त्या आई वडिलांना तिथं जाणं मूर्खपणा आहे. पण काही मुलं, आताच सकाळी आमचे सर आहेत त्यांनी मला एक घटना सांगितली की 95 वर्षांची एक कर्नल होते. किती? 95 वर्षाची. मिलिटरीमध्ये देशाची सेवा ज्यांनी केली आहे, मिलिटरीमध्ये एखादा माणूस जर का मरण पावला तर त्याला वीर मरण, मिलिटरीमध्ये युद्धामध्ये मरण पावलेला माणूस हजारो वर्ष स्वर्गामध्ये राहतो, हजारो वर्ष त्याला काही करावं लागत नाही. जो देश के लिए सीमा पर शहीद हो जाता है प्यारे, प्राणों का बलिदान दे देता है, आहुति दे देता है प्राणों की. ये देखो कथा कह रहा हूं लेकिन बीच में कोई आवाज नहीं करेंगे, मेरी विनती है. सिर्फ प्राणों की आहुति बलिदान दे देते हैं जो लोग, तो वो अपने आप स्वर्ग में चले जाते, क्योंकि उससे बड़ी कोई सेवा नहीं प्यारे. एक आदमी दिवाली के दिन जब पूरे देश में रोशनाई होती है, पूरे लोग दीपक जलाते हैं, तब भी वो हमारे जो जवान है देश के हाथ में शस्त्र लेकर के सीमा का रक्षण करता है, क्योंकि कोई शत्रु न घुस सके और देश को बर्बाद न कर सके, देश में बॉम्ब स्फोट न करवा सके. क्यों? उनके परिवार नहीं है. तो ऐसा कर्नल जो रिटायर हो गया, घर पे आ गया, और उस कर्नल ने बड़े मेहनत से अपने पुत्रों को सिखाया, पढ़ाया, लिखाया. उस कर्नल को 3 पुत्र थे, 3, और भगवत कृपा से उस कर्नल की अच्छी परवरिश की वजह से, उसकी अच्छी संस्कार और शिक्षण देने की वजह से तीनों बच्चे फॉरेन में जॉब को लग गए. एक को इंग्लैंड, एक को अमेरिका और एक जर्मनी, तीनों. और तीनों ने उधर ही शादी कर ली. पिताजी के पास में आए और पिताजी की तबीयत बिगड़ गई. ये सत्य घटना है प्यारे. कुर्सी पे बैठ गए पिताजी, सब जगह पे थे, खाना पीना और बाथरूम को जाना सब जगह पे था.
माता मर गई थी, कर्नल साहब की बीवी मर गई थी, तीनों बच्चे हैं, तीनों बहुएं हैं, पिता को देखने के लिए तैयार है, सेवा तो बहुत कर रहे हैं, पैसे तो बहुत लगा सकते हैं, लेकिन हमको वी हैव नो मोर टाइम, हमारे पास में आपके लिए कोई समय नहीं है, टाइम नहीं है। तो फिर तीनों बच्चों ने कहा जॉब करते करते बहुत थक गए, अभी हमको रिलैक्स होने की जरूरत है, बाहर देश में हमको, ये देश में तो हम जॉब करते हैं लेकिन बाहर देश में इंडोनेशिया वगैरह हम घूमने को जाना चाहते हैं। पिताजी आपकी हालत तो ऐसी है, आपको तो ले जाने का मन है लेकिन लेकर के नहीं जा सकते, क्या करें, लेकिन देखो आपकी अच्छी व्यवस्था कर रहे हैं। एक आदमी को बुलाया और उस आदमी को 50,000 रुपए महीना तनख्वाह तय कर दी तीनों ने बच्चों ने कि हमारे पिता की सेवा में कोई कमी नहीं होनी चाहिए। उसने कहा क्यों कमी करेंगे भाई, 10,000 महीना ज्यादा है लेकिन आप तो 50,000 दे रहे हो, जरूर करूंगा मैं। वो सब जगह पे कर रहा था। बच्चे चले गए, 3 महीने कोई खबर नहीं, और उस आदमी ने भी क्या बोला, ऐसी सेवा करें उस कर्नल साहब की, लेकिन दुर्भाग्यवश वो नौकर एक दिन कर्नल साहब को पूरा भोजन वगैरह दे करके बाहर से ताला लगा करके मार्केट में दूध लाने के लिए गया, एक गाड़ी में उसको उड़ा दिया। वह नौकर जो था वो मौत को प्रिय होने वाला था, लेकिन लोगों ने उसे उठाया, अस्पताल में भर्ती करवाया, और जैसे अस्पताल में भर्ती करवाया, प्यारे आदमी कोमा में था 4 महीने, और 4 महीने के बाद में कोमा में रहने के बाद में भी वो नौकर मर गया। अब इधर कर्नल साहब की क्या हालत हो गई होगी, आप ही अपना सोचिए। बच्चे को घबराने, नौकर तो मर गया, नौकर तो बहुत बढ़ चढ़ के सेवा कर रहा था, लेकिन जब बच्चे वापिस आ गए जब बच्चे, तो कर्नल साहब का पूरा हड्डियों का ढांचा बन चुका था प्यारे, पूरा हड्डियों का ढांचा, क्योंकि उठ ही नहीं सकते थे प्यारे, शरीर ज्यादा था, पूरा जगह पे था। अभी ये सत्य घटना में सवेरे हमारे सर है, उनसे मैं सुन करके आ रहा हूं। ऐसे बहुत सारे उदाहरण हैं। तो ये बहुत जमकर की पितृदोष होता। संस्कार दो बच्चों को, लेकिन इतने भी मत दो। हे दोन देवता मी मागे सांगितलं, आई वडिलाचे पुत्राचे काही भेद असू शकतात, वैचारिक खानदानी भांडणं नाही, पण काही मुलं आई वडिलांसोबत असे भांडणं करतात की जसं काही पिढ्यानपिढ्या भांडणं, खानदानी भांडणं आहे। हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं, महाराष्ट्राचं। वैचारिक मतभेद असू शकतात, त्याला जनरेशन गॅप म्हणतात, की नवीन पिढीचं शिक्षण वेगळं आहे चौधरी साहेब, जुन्या पिढ्या, बरोबर आहे का नाही का, की एखाद्या वेळेस आपलं जे असतं ते सूनबाईला पटत नाही, तर विचाराचं साम्य असतं, ते मान्य आहे। सूनबाईचं जे असतं ते सासूला पटत नाही, कारण तिनं फार वाटते गट्टे खाल्लेले असतात बाबा, आणि वडिलांनी खूप मेहनत केलेली असते, मुलाला ते मान्य असतं। याला वैचारिक, याला विचाराचं साम्य म्हणता येईल, पण याचा अर्थ काही खानदानी भांडणं करायचे, मारामाऱ्या करायच्या, शिवीगाळ करायची, हे गलत आहे त्या। तर म्हणून मी सांगत होतो, वृंदावनला कोण जातं की ज्या म्हाताऱ्यांना घरचे सांभाळतच नाही। आता वास्तू शांती करण्याला आई बापाला काढून दिलं, किती उदाहरणं सांगू मी, भरपूर कीर्तनाचाच विषय, खूप उदाहरणं सांगू शकतो याच्यावरती, पण तो आता काही वेळ नाही, हे काही कीर्तन नाही आपलं, दुर्दैव आहे। तिथे एक म्हातारी गेली, तिच्याकडे जमा पैसे होते, कारण की त्या महाराजांना सेवा करायची सोपं नाहीये। अरे एका बाईला सांभाळायला आपल्याला किती खर्च लागतो, कोविडमध्ये आपल्याला अनुभव आला असेल, हजार बाया ते सांभाळतात, त्यालाही धनाची आवश्यकता आहे। और दान दिल्याशिवाय संस्था, गोशाळा, आश्रम, कथा, मंदिर काहीच चालू शकत नाही। आता आमच्या भगवान दत्तात्रयाचं मंदिर चालतात, 10 माणसं 100 रुपये महिना देतात, तेव्हा तेल, बत्ती, आरती वगैरे याचं सगळं मेंटेनन्स निघतं। आता माईक आणायचं, इन्व्हर्टर आणायचंय, मग पेटीमध्ये जे काही लोक 20, 25, 50 रुपये टाकतात, तेव्हा कुठं होतं हे। पण कथेच्या माध्यमातून, कीर्तनच्या माध्यमातून जेव्हा या ठिकाणी, अजून तर म्हणावं कसं नाहीये, पण थेंबे थेंबे तळे साचे, कोणतीच वस्तू ही दान धर्माशिवाय वाढू शकत नाही, आणि धर्मासाठी दान आवश्यक आहे। धर्माचं एक अविभाज्य अंग दान आहे, आणि म्हणून आपण दान या ठिकाणी सत्कारणी आणि सत्पात्र माणसाला दान दिलं पाहिजे। सत्कारणी म्हणजे ते दान तुमचं सत्कार्याला लागत असलेलं असलं पाहिजे। हजार म्हाताऱ्या तिथं सांभाळतात, एक म्हातारी गेली, 25,000 तिनं तिथे जमा केले, आणि पैसे दिले, कोणी किती दिले ते टीव्हीवर सांगतात, त्या पोरानं पाहिलं, हा ते पोरग तर त्रास द्यायचं म्हातारीला, ते 25,000 तुम्ही तिथं जाऊन ते टॉर्चर करायला लागलं म्हातारीला। ते महाराज म्हणले, माता तुमको मैं संभालता हूं, लेकिन ये पैसे तेरे पुत्र को दे दे, तो वो पैसे भी उसको पुरे नाही। म्हणजे असे काही दुर्दैवी पुत्र या ठिकाणी जन्माला आल्यामुळे आमचे संत म्हणाले, पुत्र व्हावे ऐसा गुंडा, तिन्ही डोकी त्याचा झेंडा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई। आता कुठे मीराबाई मुक्ताबाई आपल्याला पाहायला सापडत आहेत, नाही असं नाही, पण आजकाल आपण पाहिलं मॉडर्न फॅशन जमानाला मानायचं नाही, देवाला मानायचं नाही, आपलं पोरग असं नमस्कार करतंय देवाला, आपल्यापेक्षा ती लोक बरे असं नमस्कार करतायत, कोणी पाहिलं तर त्याला जायला वाटते, पाहतंय मला कोणी पाहतं, असं उभं राहतं, बुटा सगळं असं करतो आणि चालल्या जातं। एका पोरीने असा नमस्कार केला होता, रिक्षावाला बघला, मुंबईला परीक्षा होती तिची, तोंडाला तिने पूर्ण स्कार्फ बांधला, आणि सिग्नल होतं सिद्धिविनायक गणपतीजवळ, मंदिराजवळ। ती पोरीने पाहिलं, तिला वाटलं उशीर झाला, गणपती जाणं नाही झालं, पण अनायाशी गणपती आला, तर तिनं गणपतीला नमस्कार असा केला,
रिक्षावाला म्हणला हे असं काय काय असं. आणि त्या गणपतीने आशीर्वाद देण्याचा जर का प्रयत्न केला तर त्यांनी कोणाकोणाची धुडके सोडायचे तोंडाच्या. बरोबर आहे ना. अरे धुडके कोण बांधत असतात. आपली संस्कृती आहे का राजस्थानच्या लोकांनी धुडके बांधायला त्याला बंदी लावली आहे. खाप पंचायत त्याला असं म्हटलेलं आहे. आतंकवादी थोडी आहे आपण. ते आतंकवादी लोकांचं काम आहे धुडके बांधाना. तुम्ही धूळ आहे तर तुम्ही पण असं कधी पण बघा मी टीका करत नाहीये. मी काही जणांचा भाऊ आहे काही जणांचा पुत्र आहे. हे मी धर्माचं काम करतोय आणि हे मी सांगितलंच पाहिजे. विशेष रूपाने आपल्याला विनोदात्मक वाटेल पण गणपतीने जर का विचार जरी केला की या पोरीला मी पास करू पण आता कोणाकोणाचे त्यांनी थोडक्यात सोडावे सांगा तुम्ही मला. आता कोणाकोणाचेच काय आणि ती पोरगीच गणपतीने पाहिली नाही ना आणि तिने तोंड बांधून नमस्कार केला होता ना. अशी संस्कृती आहे. आपण संस्कृती जपली पाहिजे लक्षात घ्या. म्हणून हा विषय याच्यावरनं लावला तो आई वडिलाचा वगैरे कोणी तर घरामध्ये आपण चूक गोष्टी जेव्हा आणि म्हणून गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की जे जे वृद्ध लोक आपल्याला सांगतात त्याचं आचरण अनुष्ठान आपण केलं पाहिजे. गरुड पुराणामध्ये लिहिलेलं आहे म्हातारे लोक घरामध्ये पाहिजे कारण की वृद्धत्व ही समस्या नाही ती एक अवस्था आहे असं कोणीतरी विचारवंत म्हटलंय काय. वृद्धत्व ही समस्या नाही म्हणजे अडचण नाही ही एक अवस्था आहे. प्रत्येक माणूस जन्माला येतो मग शिरमूड वगैरे सगळं सुशी जागेवर नंतर रांगायला लागतो नंतर दूध नंतर अन्नप्राशन 6 महिन्यानंतर वरचं अन्न खायला लागतो. जावळं वगैरे नंतर चालायला लागतो. हाडं बळकट होतात वरचं अन्न खायला लागतो. प्रौढ होतो मुलगा होतो तरुण होतो किशोर होतो कुमार होतो. विवाहामध्ये गृहस्थाश्रमामध्ये पदार्पण करतो. पुत्रांना जन्म देतो आणि सगळे कर्तव्य निभावतो. आणि त्याच्यामध्ये जसं बाल तरुण प्रौढ ह्या 3 अवस्था आहेत तशी या जिवंतपणाची या शरीराची शेवटची अवस्था ही वृद्धत्व आहे. प्रत्येकाला त्याच्यामधनं जावं लागणार आहे. याच्यामध्ये काही इसमें कुछ दोहराया नहीं है कोई शंका नहीं है. और हम जैसा करेंगे वैसा ही हमको भरना पड़ेगा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ज्यांनी जसं जो गोवा आहे केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले अयसे किती हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागता जन्म घेणे. घरी आल्यानंतर आपलं काम आहे पोरांना शिकवणं कारण की आपलं काम आहे पोराला. आपण अगोदर उठलं पाहिजे ना सकाळी. आता इथे माझी आई बसलेली विचार 6च्या पुढे मी आंघोळ जाऊ देत नाही. हा भलं मी व्यायामाला जात नसेल पण माझ्या मागे गायनाचा रियाज असतो. 2 घंटे मला पेटी वाजवावी लागते. पूजेला मला 2 घंटे लागतात. बरं कामं आहेत ना. जरी सध्या आमच्या बाहेरच्या कथा बंद आहे पण हे सगळं करावं लागतं रोज. आणि नित्यता जर का तुमच्या कार्यामध्ये नसेल तर ते कार्य निष्फळ होऊन जातं. मोठमोठ्याचं सांगणं आहे तुम्ही महिनाभर पूजा करा 1 दिवस फक्त पूजा करू नका तर ते 29 दिवसाचं पुण्य निष्फळ होऊन जातं. महिनाभर ड्युटी करा पगाराच्या दिवशी गैर हजर होऊन जा पुण्य निष्फळ होऊन जातं. इथं रोज तुम्ही कथेली आपण याच्यावर डोकं नका ठेवू. संकल्प सोडलं तर पुण्य निष्फळ होऊन जातं. या सगळ्या गोष्टी आहेत. तसं आपण आरतीला येतोय आपण पूजेचं साहित्य आणतोय भरपूर वेळेस आपण काय करतो दुसऱ्याच घेतो तर पुण्य निष्फळ होऊन जातं. तुम्ही तुमचा आनंद नाही. अरे एखाद्या वेळेस तुम्ही अडचणीने आले समजले मान्य आहे पण दुसऱ्याचं घेतलं ते पुण्य दुसऱ्याच जात आहे ना कारण त्यांनी तुझ्याकडून त्याच्या साहित्याने तू केलं ना ते मग त्यांनी विकत आणलेलं असतं ते पुण्य त्याला चाललं ना हे ज्याला कळतंय. आता ढितले का उद्या दिवशी म्हटलं राहू द्या दक्षिणा अडचण असू शकते म्हणे नाही पण मला वाटतं त्यांनी देवी भागवतातनं लक्षात ठेवलं. दक्षिणा जर का लवकर नाही दिली तर ती चक्रव्याला व्याजासारखी वाटते. असं देवी भागवतात दिलंय तो तक्षण दक्षिणा देनी चाहिए. यहाँ कोई अड़चन है तो भगवान भी समझ लेता है प्यारे. लेकिन जानबूझ के रखना जानबूझ के दान न करना दूसरे की राह देखना ये कितना दे रहा है फिर मैं कितना दूं ये बहुत ज्यादा है प्यारे. ये नहीं होना चाहिए. मी अजूनही सांगतो आपली पात्रता जास्ती आपण जास्ती द्यावी. आणि आपलं जर का नाही तर किती मला सांगितलं तुमच्याकडे 1 रुपया नसू दे आपण दुसरा हातून तिसरं म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम. आपके पास में यदि 1 फूटी कौड़ी भी नहीं तो भगवान उसे मान्य करेंगे. लेकिन आपके पास में बहुत है षट दुष्कर्मकारिणः भागवतातला श्लोक आहे. पैसा असूनही काही लोक चिकटपणा करतात. तर कद्रिय नावाचा आचार्य ब्राह्मण झाला त्या भागवतामध्ये 11व्या स्कंदामध्ये धनावर धन धनाचे 14 भांडे भरून ठेवले होते. बायकोला मुलालाही त्यांनी खाऊ दिले नाही. शेवटी ते जळून गेलं काही भेटलं नाही होतं. अरे हे अंतिम सत्य ना मग माणसाच्या सोबत जाणारच नाही. काय उपयोग आहे का त्या धनाचा सांगा. नुसतं आपण कमवून धर्मासाठी लावत नाही ना सत्याला आपण वर्गणी देतोय. अरे गणपतीला वर्गणी मागायला गेलं तर उद्या या परवा या 150-200 इथंच नाही सांगत आमच्या गावाकडे सांगत हे लक्षात घ्या. आपण 150-200 साठी जर का कोणाला चक्कर मारायला लावत असू धर्माचं कार्य होऊ शकत नाही. आणि काही नाही. हे बघा
हे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे. आपण नाही लावत 10 रुपये 100 पैकी देवाला आपण लावत नाही, सगळ्याला माहिती. मग 10 पण एक तर लावा, कमीत कमी 1 रुपये. चला, शास्त्राचा आदेश तेवढा आहे, त्याच्यावरती माणूस नाही चालू शकत. भरपूर आहे, कोणाचं शिक्षण असतं, कॉलेज काढून ठेवावं लागतं, बाबा काही मेडिकलला गेलं तर खूप पैसे लागतात आजकाल. पण 1 रुपये 100 पैकी 1 रुपये नाही, 10 रुपये लावू शकत. लावणारे लावतात नाही असं नाही. वारंवार मला खूप असे लोक आहेत, तुम्ही कधी येऊन बघा, जेव्हा नियोजनबद्ध कथा माझी असते, गोपाळपूरला भिसले काकू तुम्ही आले होते, एकच माणूस 2 लाख रुपये खर्च करतो का नाही, तो गोपाळपूरचा माणूस. काय 56 भोग असतात, दुसऱ्या दिवशी 2 पलंग लावून पोरांना घोंगडी वाज रागावाज, एकटा माणूस. म्हणजे किती भगवंताबद्दल आत्मीयता आहे, किती आत्मसमर्पण. तो धनाचा खरा सदुपयोग आहे. आणि त्यातली तर 50,000ची एक गाय सुद्धा आम्हाला दान दिली, जी आम्ही आमच्या बहिणीला मेहमानपणे नेऊन दिली. म्हणजे असे काही काही लोक आहेत, नुसतं ऐकून सोडून देणं हे योग्य नाही आहे. ऐकून जे आचरणात आणतात बाबा, ते खरे धर्मार्थी आहे, ते खरे धर्माचे साधक आहे, ते खरे नामाचे धारक आहे. दानाचा विषय नाही, दान तुम्ही कमी द्या. तुकाराम महाराजांचा आदेश आहे, आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे. वैभव म्हणजे तुमच्या श्रीमंतीप्रमाणे तुम्ही देवाची पूजा करा ना. देव थोडी म्हणतो की रीम काढून सण करा आमचा, असं देव कधीच म्हटला नाही. उलट देवाने त्याची ऍडजस्टमेंट दिली. उलट म्हटलं गाय दान करायची हिंमत नाही तुमच्यात तर सोन्याची करा, नाही ओरिजिनल, नाही सोन्याची तर चांदीची, नाही चांदीची तर कमीत कमी तुमच्याकडे जर का ती गाय दान करण्याचे पैसेच नाही तर मग तुम्ही गायीच्या चांद्याची किंमत तरी ब्राह्मणाला दान करा असं सांगितलं. म्हणजे अजून काय व्यवस्था पाहिजे. देव भगवान ने अपना विचार करके रखा है बाबूजी पहले. भगवान ने ऐसा नहीं कह रहा है कि नहीं मैं खून चूस के लूंगा. अरे वो भगवान है प्यारे, वो क्यों खून चूसेगा, क्योंकि वो तो भक्तों के बस में है. भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान. भक्त बिना ये कुछ भी नहीं है, भक्त बिना ये कुछ भी नहीं है. भगत है इसके प्राण, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान, भगत के वश में है भगवान. भक्तांच्या हृदयात आहे देव मदभक्त, किंवा चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनो रजुनः. आरतो चितन्यासु सुररथार्थी ज्ञानी चंभरतर्षभः. भक्ताचे 4 प्रकार केले गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगता. एक भक्त आहे ज्ञानी, एक आहे आर्त. आर्त म्हणजे बेंबीच्या देठापासून जो भगवंताला बोलवतो. आर्तो जिज्ञासु सुररथार्थी, गायनाची भक्ती जो करतो, गायनाचे छंदे म्हणजे गायनाचे पुढे आपली या छंदे, गायनाच्या द्वारे भगवंताला जो बोलवतो, बेबीच्या देठापासून भगवंताला जो बोलवतो, किंवा ज्ञानाच्या द्वारे ग्रंथ वाचून जो भगवंताची भक्ती करतो, आणि जिज्ञासू म्हणजे तत्वाला लावून जो भगवंताची भक्ती करतो. चारीला 4 मुक्ती सांगितल्या त्या, समीपता सलोकता स्वरूपता संयुजता. या 4 भक्तांसाठी या 4 मुक्त्या आहेत. यदि ज्ञानी हो तो भगवान को ले लो, और यदि भगवान के सच्चे भक्त हो तो भगवान को ले लो. ज्ञान हो तो मोक्ष मिल जाएगा, ज्ञानी को तो मोक्ष मिलता है, लेकिन भगवान के भक्त हो तो भगवान ही मिल जाएगा. और ऐसा वैसा नहीं मिलेगा. कैसा मिलेगा? ऐसा मिलेगा, एक बार सच्चे दिल से पुकारो ध्रुव प्रहलाद जैसे, जहां पर कोई नहीं आएगा वहां पर हमारे ठाकुर जी आ जाएगा. वृंदावन के संतों ने गाया, हो जहां कोई नहीं आता मेरे श्याम आते हैं. हो जहां कोई नहीं आता मेरे श्याम आते हैं. श्याम आते हैं मेरे घन श्याम आते हैं. श्याम आते हैं मेरे श्याम आते हैं. कोई नहीं आता मेरे श्याम आते हैं. जिथे कोई नाही येत माझे कृष्ण येतात. जहाँ कोई नहीं आता मेरे भगवान आते हैं. श्याम आते हैं, कभी श्री राम आते हैं, कभी घनश्याम आते हैं. आकर के मुझे दिल में बिठा जाते हैं. नीति साराचं निरूपण पुढे केलं. आपत्ती काल के लिए धन का संरक्षण करना चाहिए. नीतीनं धन कमवायला सांगितलेलं आहे. धन इतकं कमवावं माणसाने की त्या धनामध्ये माणसाचा परिवार जगून निघेल, त्या धनानं धर्म करता येईल, त्या धनानं तीर्थयात्रा करता येईल. आणि घरामध्ये जर का कोणी बिमार पडलं तर त्या धनाचा पूर्ता उपयोग केला जाईल. आपत्ति काल के लिए धन का संरक्षण करना चाहिए. स्त्रियों की रक्षा के लिए धन का उपयोग करना चाहिए एवं अपनी रक्षा में स्त्री एवं धन दोनों का उपयोग करना चाहिए.
कुल की रक्षा के लिए एक व्यक्ति का, ग्राम की रक्षा के लिए कुल का, जनपद के हित के लिए ग्राम का और अपने वास्तविक कल्याण के लिए पृथ्वी का भी परित्याग कर देना चाहिए। ये नीति सार कह रहे महर्षि पराशर ऋषियों को। आता महर्षि पराशर कोण आहेत लक्षात घ्या। वसिष्ठ रामाचे गुरु, वसिष्ठाचे पुत्र पराशराचे पुत्र या ठिकाणी व्यास आणि व्यासाचे पुत्र शुक। तो शुकदेव के दादाजी, व्यास जी पिताजी, व्यास के पिता पराशर दादाजी है शुकाचार्य के, जिन्होंने भागवत सुनाई थी। तर याज्ञवल्क्य या ठिकाणी साधू संतांना गरुड पुराण सांगतायत, पराशर ऋषी साधू संतांना गरुड पुराण सांगतायत 2, भगवान गरुड आपल्या आई वडिलांना गरुड पुराण सांगतायत 3, सूत महाराज गरुड पुराण सांगतायत 28 ऋषींना 4, ब्रह्मदेव या ठिकाणी व्यासांना गरुड पुराण सांगतायत 5 आणि भगवान विष्णू ब्रह्मदेवाला आणि शंकराला गरुड पुराण सांगतायत 6। हे संवाद पुढे पुढे असे वाढत गेलेले आहेत सगळे। तीच कथा आपण या ठिकाणी ऐकतोय। त्यजेदकं कुलस्यार्थे ग्रामास्यार्थे कुलं त्यजेद मंगल पदस्यार्थे आत्मार्थं पृथ्वीं त्यजेत। कुळाची रक्षा जर का सगळे मरत असले, पण सगळे मरण्यापेक्षा एकाच मरण होऊन बाकीचे वाचत असतील तर एकाचा त्याग केला पाहिजे म्हणे। महाभारताचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल। शेवटच्या अज्ञातवासामध्ये द्रौपदीचं हरण करण्याच्या अगोदर 13व्या वर्षाच्या अज्ञातवासामध्ये पांडवांनी ज्या ब्राह्मणाच्या घरी निवास केला होता, रस्त्याने जाताना एक ब्राह्मण भेटला होता, त्याला खाण्यासाठी एक राक्षस आला होता आणि त्याला 3 पुत्र होते। महाभारतातली कथा आहे। 3 पुत्रापैकी तो म्हणला मुझे किसी का एक का प्राण चाहिए। तो माता पिता घबरा गए। उस पिता ने कहा मुझे खा लो लेकिन मेरे बच्चे को छोड़ दो। लेकिन बच्चे ये पिता की आज्ञा मानने वाले थे, हमारे वृद्ध पिता को मत खाओ। बड़े ने कहा मुझे खाओ, तो लेकिन बड़े ने कहा तो पिता रोने लगा। बड़े को मैंने अगर दे दिया तो बाकी परिवार रास्ते पे आ जाएगा, क्योंकि बड़ा ये तो धर्म करने वाला है, कर्म करने वाला है, धन कमाने वाला है। लेकिन छोटे को भी मैं कैसे दूं? लेकिन मंझला कोई काम का नहीं है, मंझला ले लो। लेकिन उस धर्म ने कहा, उस राक्षस ने, भाई तू मंझले को दे रहा है लेकिन वो भी तो तेरा ही है ना। मग तिथे भीम आला होता आणि भीम म्हणला होता यांना सोडून द्या, मला खा। आणि भीमाला जेव्हा तो व्यक्ती खायला गेला आणि भीमाला खायला म्हणजे बली द्यायचा होता, भीमाला घेऊन व्यक्ती तो जेव्हा बली देण्यासाठी गेला तेव्हा भीमाला पाहिल्यानंतर तो पुत्र भीमाचाच निघाला। काय नाव त्याचं? घटोत्कच, हिडंबेचा पुत्र। हिडंबा म्हणली होती किसी एक व्यक्ति को नर बलि देने के लिए जंगल में जाकर के खोज केला, तो घटोत्कच आला होता। लेकिन घटोत्कच को भी पता नहीं था ये मेरे पिता है करके। आणि मग भीमानं ज्ञानाचा उपदेश वगैरे महाभारतातली कथा, ही काही महाभारताची कथा विषय आला म्हणून मी सांगितलं। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या भीमाने नंतर त्यांना धर्माचा उपदेश केला। नरक में निवास करना अच्छा है, किंतु दुःचरित्र व्यक्ती के घर में निवास करना उचित नाही। बाप्पा, एखाद्या वेळेस तुम्ही नरकाची गाडी धरा म्हणे हरकत नाही, पण तुम्ही ज्या माणसाचं काही नीती चरित्रच नाहीये, म्हणजे आपल्या भाषेमध्ये ज्याला डोक्याचं भागत नाही, त्याच्या घरामध्ये राहणं चांगलं नाही म्हटले, बा ज्याला काही धर्मकर्म कळत नाही काकू, त्याच्या घरामध्ये राहायला नाही पाहिजे। एखाद्या वेळेस नरकात गेलं परवडलं म्हणे, पण ज्या माणसाला धर्म आवडत नाही, जो नास्तिक आहे, त्याच्या घरात जायला नाही पाहिजे। नरकवास के कारण पाप विनष्ट हो जाता है। नरकामध्ये गेलं तरी नरकाच्या यातना भोगून पाप संपवता येतील, नाहीतर नरकामध्ये गेलेल्या माणसाच्या नावाने खाली ज्या लोकांनी भागवत कथा केली, नारायण नागबळी त्रिपिंडी केली, कीर्तन केलंय किंवा अन्नदान करून टाकलंय लक्षात घ्या, किंवा काही श्राद्ध केलंय, तर त्या लोकांचं परम कल्याण या ठिकाणी होत असतं, यामध्ये कुठल्याच प्रकारची शंका नाही आहे। किंतु दुःचरित्र व्यक्ती के घर में निवास करने के पाप से निवृत्ति नहीं होती है। तुका म्हणे नरका, मला शेवटचं ते चरण आठवत, तुका म्हणे सत्य कर्म भावे साहेब घातलिया भय नरका जाणे। सत्य कर्म करा, वाईट कर्म करणाऱ्याच्या जो सोबत जरी असला त्यांनी काही नाही केलं, पण वाईट माणसाच्या सोबत त्याच्या गाडीवर बसून किंवा त्याच्या सोबत चालत 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 जर का तो त्या वाईट कार्यामध्ये नुसता असला जरी त्याला घेऊन जरी गेला तर त्याला तेवढंच पाप होतं असतं। गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू लिहितायत, गरुडजी सांगतायत, म्हणून दूध चरित्र माणसाच्या घरी जायला नाही पाहिजे। बुद्धिमान पुरुष एक पाव को स्थिर करके दूसरे पाव को आगे बढ़ाता है, इसलिए अगले स्थान की परीक्षा के बिना पूर्व स्थान का परित्याग नहीं करना चाहिए। वरमहि नरके मासो न तु दुश्चरिते गृहे नरका दक्षिणते पापम उग्रहाणि वर्तते। चलत्येकेन पादेन तिष्ठत्येकेन बुद्धिमानः न परीक्षं परमस्थानं पूर्वमायतनं त्यजेत। श्लोक नंबर 109, अध्याय नंबर 109, श्लोक नंबर 3 आणि 4, आचार खंड गरुड पुराण। बुद्धिमान माणूस काय करतो? कुठेही जायचं असलं तर स्थानाचं शोधन करतो, एक पाय स्थिर करतो बुद्धिमान माणूस आणि मग दुसरा पाय पुढे टाकतो। तसं आपल्या भाषेमध्ये कुठं अनुभव ज्याला काहीच कळत नाही, ते काहीच विचार करत नाही, आहे की नाही? असं नाही। म्हणून आपल्याला संगती जर का करायची असेल तर संतांची संगत करायला सांगितली आहे। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी,
संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जागेगी, खुल जाएंगे तेरे भाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। बोलिए संत समाज की जय। साधु थोर जाना, साधु थोर जाना, साधु थोर जाना कलयुगी अवतार तुम्हा धराया करण, अवतार तुम्हा धराया करण, तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय अभंग आहे तुकाराम महाराजांचे. हे तुम्ही संतांना मायबापाची उपमा दिलेली आहे शेवटी. असे हे जे संत आहे दुर्लभ आहे हे संत. म्हणून संतांची संगती केली पाहिजे. कंजूस के हाथ में पहुंचे हुए धन, अत्यंत दुष्ट आग्रही व्यक्ति के पास संचित ज्ञान, गुण एवं पराक्रम से रहित रूप तथा प्रतिकार में परंगम को मित्र से मनुष्य को क्या लाभ हो सकता है. मनुष्याला काय लाभ होणार आहे. खऱ्या मित्राची परीक्षेला संकटामध्ये येते. लक्षात घ्या तुम्ही. कंजूस माणसाच्या मध्ये जर का एखाद्याला आपण जर का याच्यामध्ये गरुड पुराणात सांगितलंय, आपण जर का ज्याला पैसे दिले तर माणसाची नियतच नसते पैसे वापस द्यायची तर अवघड आहे म्हणते. आणि चिकट माणसाच्या हातात जर का पैसे दिले तर काढायचं कसं, हा प्रश्न से खूप ग्रंथ कह रहा है. कैसे निकाले उस पैसे को. दुष्ट और आग्रही व्यक्ती के पास संचित ज्ञान. एखादा माणूस ज्ञानी खूप आहे पण भरपूर वाईटच वागतो, सगळ्यांना नावच ठेवतो, नीट बसून देत नाही, तू असंच वागत नाही, तुला येतच नाही, तुला काही कळतच नाही, तर ते काय कामाचा उपयोग नाही ना त्या ज्ञानाचा काही. कारण की शास्त्रामध्ये सांगितलं गुरुमध्ये दया असावी. जो हमारे गुरुमंत्र देने वाले गुरु है, तो जो गुरु है उसमें दया होनी चाहिए. आचार्य ब्राह्मण में करुणा होनी चाहिए. आचार्य ब्राह्मण में करुणा होनी चाहिए. करुणा रहित आचार्य दये बिना गुरु. मैं बिना दया का गुरु किसी काम का नहीं प्यारे, और बिना करुणा का आचार्य किसी काम का नहीं है प्यारे. अशा पद्धतीचं मग त्या काय उपयोग होणार त्या मित्राला अशा व्यक्तीचा. पक्षीगण फल रहित वृक्षों को परित्याग कर देते हैं. तो पक्षी काय करतात, ज्या झाडावर फळ नाही तिथं ते बसतच नाही. म्हणून ज्या गावाला आपल्याला जायचं नाही त्या गावाचा आपण पत्ता कशाला विचारावं. काही काही लोकांना सवय असते होती घेरन देऊन कंदील लावून येणं. अशा जन्मासी येऊन काय केले किंवा मुद्दल गमा केले का रे न फिरसी माघारा अजून तरी भजते बोला. तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. जिथं आपल्याला जायचं नाही तिथं आपण विचारलं नाही पाहिजे. व्यर्थ काळ आपण काळ सानावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, प्रदक्षिणा तुळशीच्या. चिंतन केलं पाहिजे दिवस रात्र भगवंताचं चिंतन. या नाही भगवंताचा तर ग्रंथ वाचा. जप करणं काही काही आवडत नाही, वाचन तर आवडतं ना, कादंबऱ्या वाचा, काही ग्रंथ वाचा. नाही आवडत तर आस्था चॅनल पहा, नाही तर मग मालिका पहा. महाभारत चालू होतं, मग रामायण चालू होतं गणपतीच्या, नाही तर ते बघा तुम्ही. काय त्याच्यातून एक ज्ञान भेटतं ना आपल्याला. महादेवाची मालिका चालू आहे, गणपतीची मालिका चालू आहे, जय माता दी चालू आहे, मग संभाजी महाराजांची मालिका चालू आहे, जय भवानी जय शिवाजी स्टार पावर. हे पाहत नाही लोक आणि नको ते बघतात लोक. बघा नाही हरकत नाही. एक आई नावाची मालिका आहे, बघायला नाही पाहिजे पण मी पण बघतो. पण ती आई खरोखर आदर्श दाखवली त्याच्यामध्ये. चांगलं घ्या ना, लोकांनी चांगलं घ्या. ती आई खरोखर दाखवली. घर तोडणारी आई नाही दाखवली, घर जोडणारी आई दाखवली. तिच्या नवऱ्याने तिला धोका दिला तरी सुद्धा ती किती चांगली दाखवली नाही. ती एखाद दुसऱ्या असती तर खांडोळी करून टाकली असती. आवड झाले बायांचे कायदे आजकाल आहे की नाही. खरोखर आदर्श. हे लोक पाहत नाही. लोकांना काय वाटतं तरी काम घेणं त्याला कुंकुम भाग्य तर किती. आता ते पोरं मोठा झाले तरी बापाचे केस पांढरणे अजून. अशा मूर्ख मालिका लोक बघतात. काय उपयोग नाही त्याचा आदर्श त्या मालिकेचा. हे संस्कृती भ्रष्ट करण्याचं काम जे चाललं आहे ना, तर यांनी काय होतं लोक बघतात तेच. हे बघा ते अनुकरण लोक करायला लागतात या वाईट गोष्टीचं. ते सगळं काल्पनिक आहे पण आपल्या जीवनामध्ये ते सत्य उतरतं. म्हणून जे चांगलं आहे ते घेतलं पाहिजे आपण, जे वाईट आहे ते सोडून दिलं पाहिजे. शास्त्राचा आदेश आहे जीवन जगत असताना चांगल्या गोष्टी वेचायच्या. जे खळांची व्यक्ती सांडो, खळ लोक मेले नाही पाहिजे. खळांना तुम्ही चांगल्या करण्याचा प्रयत्न करा असं ज्ञानोबारायांचा आदेश आहे. असं म्हटले का जे खळ मरावे असं नाही म्हटले ज्ञानेश्वर महाराज. जे खळांची व्यक्ती सांडो, दुर्जनामधला दुर्जनपणाने गुण केला पाहिजे. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नवतो नारायणा असं म्हटलं का तुकाराम महाराज. दुर्बुद्धी वाले मरून जाओ देवा असं नाही म्हटलं ना. तुम्ही अभंगाचा विचार तर करा काय म्हटलं. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नवतो नारायण. अरे भगवंता तू कृपा कर, दुर्बुद्धी माणसाला सुद्धा सुबुद्धी होऊ दे. त्यांना मागता आला असं. दुर्बुद्धी वाले सगळे देवा मारून टाकलं हे जातात असं म्हटले ना. ते गावात ते सुधारले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे आपल्या भजनाच्या द्वारे. त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे.
परिवर्तन यह संसार का नियम है। भगवान श्री कृष्ण ने अर्जुन से कहा भजन करेंगे आज आप, ये वीडियो में भी आएगा, देख लीजिए आप घर पे टीवी लगा कर। इसके बड़ा स्टैंड लाया हमारे बड़े भाई के जैसे है धीरोवर साहब, उन्होंने बड़ा स्टैंड किया, इस पर कैमरा भी लग जाएगा क्योंकि उन्होंने जैसे कीर्तन भी होता है तो ये बहुत बड़ा हो जाता है स्टैंड अभी इतना। तो एक बार खड़े होकर के बड़े भाव से बोलो राधे 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 ओ राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 राधे। बोल रहा हूँ भागवती राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 राधे हो राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 राम से मिला दे राधे 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 श्याम से मिला दे राधे 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 राम से मिला दे कन्हैया के बंसी से आवाज आई कन्हैया के बंसी से आवाज आई राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे ब्रह्मा बोले राधे 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 विष्णु बोले राधे 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 ब्रह्मा बोले राधे राधे विष्णु बोले राधे राधे सब मिलकर बोलो राधे राधे सब मिलकर बोलो राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 बोलो राधे राधे ओ भैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे गैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे गैया बोले राधे 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 बछड़ा बोले राधे 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 गैया बोले राधे राधे बछड़ा बोले राधे राधे दूध की धार से आवाज आई दूध की धार से आवाज आई राधे 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 हरि बोल राधे राधे हो राधे 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 बोलो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे ओ हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे ओ हम भी बोले राधे 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 तुम भी बोलो राधे 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 हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे सब मिलकर बोलो राधे राधे सब मिलकर बोलो राधे राधे
राधे राधे हो राधे राधे ओ राधे 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 बोलो राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम वृंदावन बिहारी लाल की जय राधा रानी की जय गरुड़ जी महाराज की जय श्रीमद गरुड़ पुराण ग्रंथराज भगवान की दत्तात्रेय भगवान की जय पितृ समाज की जय सब संतन की जय। बीच में तो कथा जितनी सुनी है, आधी कथा सुन ली समझो और आधी में नींद आ गई तो पूर्ण कथा का फल निष्फल हो जाता है, उसको कथा का उच्छेद कहा गया है। इसलिए तुकाराम महाराज ने कहा की झोप पळून जाण्यासाठी पाप रूपी झोप, दिवसा झोप येणं म्हणजे पाप आहे एक प्रकारचं, पळून या गेली झोप होते पाप आडते, तुका म्हणे या छाया ओल छाया तपेची। इसलिए यह भजन संकीर्तन नाम संकीर्तन नीति सार की कथा कह रहे हैं। महर्षि पराशर संतों को ये कथा कह रहे हैं। 7 अध्याय थे इसके, जो हमने थोड़ा कहानी रूप में सुन लिया। आखिरी नीति सारी अध्याय में कहते हैं कलयुग में धर्म समाज से निकल जाता है, तप में स्थिरता नहीं रहती। या कलियुगामध्ये काय आहे, तपश्चर्या कमी आहे आणि कलियुग हा पाप आणि पाप म्हणजेच कलियुग असल्यामुळे कलियुगामध्ये तपस्वी लोकांचं दर्शन कमी होतं। कली हे पापाची मूर्ती नाम खडग घेऊ हाती, तप में स्थिरता नाही राहती। माणसं तपश्चर्याला बसतात पण देव देवळातून चित्त खेटत अशी मनस्थिती माणसाची होऊन जाते। एक जरी माळेचा जप करायला म्हणून बसकडे डोळे लावून जप करू शकत नाही, दुसरंच त्याच्या मनात येतं गाडी झाली या संघ मला जायचंय का, हे आला संघ ते आला संघ दळण झाला संघ भाकरी झाली असतील का। तर ह्या कलियुगामध्ये तपामध्ये स्थिरता राहू शकत नाही। सत्य प्राणी योग्य हृदय से दूर हो जाता है। कलियुगामध्ये माणसाच्या हृदयामध्ये सत्य राहत नाही। पृथ्वी बंद्या होकर फिलहीन हो जाती है आणि पृथ्वीला त्रास होतो तेव्हा पृथ्वी गाईचं रूप धारण करते। अशा पद्धतीचा नीतिसार या ठिकाणी सांगितला। आणि तदनंतर पुढे भगवान ब्रह्मदेव व्यासाला सांगतायत, याज्ञवल्क या ठिकाणी संतांना सांगतात आणि महर्षी पराशर या ठिकाणी त्या संतांना सांगतायत। ब्रह्मदेव व्यासाला सांगू लागले तिथींचं वर्णन आता या ठिकाणी केलंय। सगळ्या तिथ्या विशेष रूपाने काही तिथ्या आहेत, ज्यामध्ये अनंग त्रयोदशी द्वादशी पंचमी, थोडक्यामध्ये त्या सगळ्या तिथींचं आपण चिंतन करूया। तिथि आदि व्रतों का वर्णन तो कहते हैं, अब मैं व्रतों का वर्णन करूंगा जिनको करने से प्राणी को भगवान हरि सब कुछ प्रदान करते हैं। सभी मास, सभी नक्षत्र, सभी तिथि और सभी दिनों में हरि का पूजन होता है। एक भक्त माने कि दिन में एक बार दोपहर में ही एक प्रकार का भोजन करना, उसे कहते हैं एक भुक्त। इसमें कहा एक भक्त। नक्त माने कि शाम के समय, एक ही समय शाम के समय में भोजन करना, उसे कहते हैं नक्त व्रत का भोजन। उपवास माने कि कुछ भी खाना पीना नहीं, अथवा फलाहार व्रत, फलांचा उपवास करायचा हा एक उपवासाचा व्रत। ऐसे सभी व्रतों को करने से, कोई भी करो आप, एक भुक्त करो या नक्त करो, ततोपरांत निराहार करो या फलाहार का व्रत करो, इन सभी व्रतों को करने से भगवान हरि धन धान्य पुत्र राज्य और विजय आदि प्रदान करते हैं। एक महीने में 2 पक्ष होते हैं, कृष्ण पक्ष और शुक्ल पक्ष। पहले जो होता है प्रतिपदा से लेकर के पूर्णिमा तक, तो वह जो होता है वह कहलाता है शुक्ल पक्ष। तदोपरांत प्रतिपदा तिथि से लेकर के अमावस्या तक जो होता है उसे वद्य या कृष्ण पक्ष कहते हैं। तो हर तिथि की अपनी अपनी विशेषता और महत्ता है। प्रतिपदा तिथि में वैश्वानर तथा कुबेर पूज्य है, वे साधक को अर्थ लाभ कराते हैं। दोन्ही पक्षातली शुक्ल आणि कृष्ण पक्षातल्या प्रतिपदेला जर का धनाचा अध्यक्ष किंवा धनाध्यक्ष कुबेराला ज्या धनाचं उत्तरदायित्व दिलेलं आहे भगवंताने, त्या कुबेराचं आणि विश्वानराचं जर का पूजन केलं तर कृपा प्राप्त होते। प्रतिपदा तिथि में तथा अश्विनी नक्षत्र में उपवास करने वाले साधक के द्वारा पूजित ब्रह्मा उसे लक्ष्मी प्रदान करते हैं। आता प्रतिपदेच्या दिवशी जर का अश्विनी नक्षत्र असलं आणि त्या दिवशी जर का ब्रह्मदेवाची पूजा झाली, त्या व्यक्तीच्या हाताने या ठिकाणी
तर त्याला लक्ष्मीची प्राप्ती होते। द्वितीय तिथि में यमराज एवं भगवान लक्ष्मी नारायण उस व्रती को अर्थनाम कराते हैं। आता द्वितीयला तुम्ही पहा, यम द्वितीया स्कंद पुराणामध्ये हा जास्ती विषय, आपले सगळे व्हिडिओ युट्यूबवर टाकलेले आहे। दिवाळीचं व्रत हे 6 दिवसाचा आहे, पूर्ण अर्ध्या घंट्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्या माझ्या चॅनलवरती, की प्रतिपदेला काय करायचं, द्वितीयेला काय करायचं आहे, आणि त्याचबरोबर ते व्हिडिओ तर तसे याच्यापासून टाकलेले आहेत आपण वसु वार्षेपासून। दिवाळीचा उत्सव जो अमावस्येच्या 4 दिवस आधी चालू होतो, अमावस्येला लक्ष्मीपूजन आणि दिवाळी असतं ना, तर अश्विन वद्य अमावस्येच्या अगोदर जे 4 दिवस आहे, तर काय बोलायची बारस म्हणजे वसु बारस, काय करायचं कशी पूजा करायची त्या दिवशी वसु बारस। त्याच्यानंतर मग आपलं हे धनत्रयोदशी, त्या दिवशी काय करायचंय, विशेष रूपाने धनाची पूजा त्या दिवशी सांगितले। उत्तर भारतात काय तर आपण दिवाळीला करतो, हरकत नाही, दिवाळीला फक्त लक्ष्मीची पूजा सांगितली, पण धनाची पूजा करा आमच्या उत्तर भारतामध्ये धनत्रयोदशीला। मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ते की धनत्रयोदशीला नवीन धन घ्यायचं, नवीन गाडी घ्यायची, नवीन भांडं वगैरे घ्यायचं, हे धनत्रयोदशीला करायचं। नरक चतुर्दशी, सूर्योदय व्हायच्या अगोदर सगळ्यांनी उठणं वगैरे लावून अंघोळ, आणि त्याच्यानंतर लक्ष्मी पूजन, त्याच्यानंतर आहे ते लक्ष्मी पूजन अमावस्या काय करायचं। त्याच्यानंतर मग लगेच हा महिना लागला का आपला अश्विन झाल्यानंतर श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक, कार्तिकाच्या पहिल्या तिथीला त्याला म्हणतो आपण दिवाळी पाडवा, यम द्वितीया म्हणजे भाऊबीज। त्या पाडव्याला या ठिकाणी पत्नीनं पतीचं औक्षण करायचं असतं, आणि तदनंतर पाडव्याला त्या उसको बोलते हैं हमारे पास में भाई दूज, हमारे ग्रंथ में और उत्तर भारत में उस दिन भगवान यम अपनी बहन यमुना के पास में औक्षण करने के लिए आते हैं, भोजन करने के लिए आते हैं। इसलिए उस यम द्वितीया के दिन भगवान यम के नाम से जो कोई व्यक्ति एक दीपक दक्षिण की ओर लगाता है, भगवान यम उसके पितरों को तो तत्क्षण मुक्ति देते हैं। स्कंद पुराण की कथा ये मैंने वीडियो में कहा है। गोवर्धन अन्नकूट या पिरियड मध्ये हिवाळी बाईकडे कथा चालू होती, आपण ते गोवर्धन अन्नकूट वगैरे इकडे सगळं केलं होतं, हे सगळं ते व्रत सांगितलं, तशी तशी पूजा आपण केली। बली प्रतिपदा म्हणजे पाडवा, दिवाळीचा पाडवा बली प्रतिपदा, त्या दिवशी बळीची अष्टदलाची प्रतिमा काढायची आणि बळीची पूजा करायची। ये सब स्कंद पुराण में है। विशेष रूप से जितना जितना हमको मालूम हो सकता है उतना उतना हम करें, नहीं मालूम तो कोई दिक्कत नहीं, कोई बखेड़ा नहीं, कोई परेशानी नहीं, कोई दोष नहीं, लेकिन मालूम होने के पश्चात जरूर करें। इतना कोई क्लिष्ट भी नहीं है और कोई कठिन भी नहीं है, कोई बहुत अवगढ़ भी कार्य नहीं है प्यारे, बहुत आसान है। जो लौकिक कार्य जो हम कर सकते हैं हमारे द्वारा करवा सकते हैं, और ये भगवान की कृपा है कि हम भी यहाँ पर मौजूद है, उपलब्ध है, आप भी हो, सभी हो। क्या लगता है 2-5 मिनट का समय लगता है मुझे, कभी भी मैं जाऊं, मैंने चाहा तो कभी भी मैं ढेसले काकू के यहाँ पर नाग भाटी भाभी के 2 मिनट में आदमी, गाड़ी की भी जरूरत नहीं प्यारे, गाड़ी तो जाती नहीं गली में, लेकिन चलो ऐसे ही आदमी अगर चला जाए पैदल तो कोई नहीं है, सभी हो सकता है ये व्रत। पिछली बार सब किया था हमने हमारे भगवान दत्त के मंदिर में, और गोवर्धन अन्नकूट का कार्यक्रम हिमालय मौसी की यहाँ पर भागवत कथा चल रही थी ना, तो वहां पर गोवर्धन अन्नकूट अपने पैठण में जो है तो उसका पोहा बनाया जाता है, लेकिन हमारे उत्तर भारत में कहा बड़े चावल को पुलाव करके, उस चावल को पका करके, उस चावल को गोवर्धन पर्वत का आकार दे दे और उस पर लड्डू गोपाल को बिठावे और आरती निकाले, भोग बताए, और भगवान की पुनः स्थापना जगहों पर करके उस चावल को प्रसाद रूप में बांट देना चाहिए गोवर्धन अन्नकूट। ये बहुत प्रसन्न हो जाते हैं ठाकुर जी इससे। यह स्कंद पुराण की कथा है, लेकिन उसको 21 दिन लगने वाले, 21 दिन। अभी मैंने चाहा था कि वो कथा मैं एक बार कर दूं तो फिर सब सुन लेंगे लोग कि नर्मदा कहां से आई है, नर्मदा के 1000 प्रवाह, नर्मदा की 4 महीने, नर्मदा 999 नदियों को जाकर के मिलती है, क्यों उसकी परिक्रमा होती है, क्या उसका विशेष महत्व है, गंगा यमुना गोदावरी तापी कहां से आई है, रामेश्वर धाम का क्या महत्व है, द्वारका धाम का क्या महत्व है, आयो सब आ गया उसमें। ऐसा ग्रंथ ही नहीं है प्यारे स्कंद पुराण में कि जो कुछ आया नहीं, सब कथाएं उसमें है। भगवान बालाजी, भगवान पुरुषोत्तम धोंडे के महीने में जो आते हैं, भगवान राम, भगवान महिसागर संगम तीर्थ, पांडव, बर्बरी, वो सब उसमें है प्यारे। वो जो हमने कभी सुना नहीं वो सब उसमें मिलेगा, और जो कुछ नहीं सुना ये गरुड़ पुराण में भी हमको मिल रहा है, लेकिन होगा नहीं प्यारे को, बहुत आसान है। पढ़ाई कर लो, 7 दिन में भी सुना तो देखिए आप, 7 दिन में हम भागवत कथा सुनते तो हमको क्या लगता है पूरा हो गया, जब पूरा नहीं हो सकता प्यारे। भगवान का चरित्र है, अथान सागर जैसा है प्यारे। 18,000 श्लोक, एका श्लोकावर जर का बोलायला गेलं तर 8-10 दिवस लोक बोलतात, एक ही श्लोक पर भगवान इतना चर्चा हो सकता है, तो कैसे इतना। तर पण त्याच्यामध्ये तो जो ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये काय काय तीर्थ आहेत, कोणते कोणते तीर्थ आहेत, त्या तीर्थामध्ये जाऊन काय केलं पाहिजे, तिथं स्नान केलं, तिथं व्रत दान पुण्य केलं, असा तो अलौकिक ग्रंथ आहे। याच्या आधी त्याचा अभ्यास माझा होऊन बसलेला आहे, कारण तो ग्रंथ मी 1 वर्षापासून म्हणजे, और जब मैंने ये सब अध्ययन में कर रहा पहले तो
मैं तो जिस दिन से मुझे पता चल रहा है, पहले मेरे पिताजी माताजी ने आज्ञा की, मैं तो कथा ही सीखना था, लेकिन मेरे माता ने आज्ञा की नहीं महाराष्ट्र में कीर्तन होना चाहिए, तो मैं आलंदी को जाकर के कीर्तन सीख के आया। मैं तो कीर्तन पहले तो नहीं करते, हम तो कथा का हमारा जो आचार्य परिवार से होने की वजह से हमारे वृंदावन की परिवार कथा है, तो वृंदावन के महाराज लोग थोड़ी कीर्तन करते हैं वाले, ये तो भगवान की कृपा है, हमको थोड़ा सा कीर्तन भगवान की कृपा से आपकी कृपा से हमको कीर्तन भी आ ही गया है, वो करते हैं 15 साल से। लेकिन हमारी माता की इच्छा थी कि महाराष्ट्र में कीर्तन होना चाहिए, क्या है कितना भी बड़ा वक्ता क्यों न हो, लेकिन महाराष्ट्र में जो वक्ता ज्ञानेश्वर तुकाराम महाराज का चरित्र नाही कह सकता तो कोई मतलब नाही आहे। इथे हम महाराष्ट्र संतांची पवित्र भूमी आहे, म्हणून ते हा विषय आहे। आता स्कंद पुराण जे आहे, आता एक तुम्हाला विचारतो मी तुम्हाला मागे सांगितलं की नवरात्रीमध्ये ही कथा जर का आता झाली नसती धोंड्याच्या महिन्याची, तर आपली लगेच 7 तारखेला कथा चालू होणार होती, कोणती देवी भागवताची। ठेवलीच तर कोण कोण येणार आहे, जर का ठेवली समजा तर कोण कोण येणार आहे, मला हात वरती करून सांगा। बरं ठीक आहे, मला माहिती होतं सगळेच येणार तुम्ही, पण मी ठेवणार नाही ती कथा, कारण की मला माहिती होतं तुम्ही येणार तर आहे सगळे, त्याला काय तुम्ही 4 महिने येऊ शकता, पण माणसाचाही तेवढा स्टॅमिना असला पाहिजे सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी, कारण की या अनुष्ठानाला एका जोड अनुष्ठानाची गरज आहे। हे पित्रांचं केलं आपण, पित्र हे परत आहेत, ते देवता आहेत, हरकत नाही, पण पितृपक्षाच्या निवृत्ती करता या अनुष्ठानाकरता याच्या शुद्धतेकरता एक शुद्ध भगवत अनुष्ठान करावं लागत असतं, असा ग्रंथांचा शास्त्राचा आदेश आहे। म्हणून आता नाही, पण कार्तिक महिन्यामध्ये मी ठेवलं होतं, म्हटलं पूर्ण महिनाभर आहे तर 15, 20, 21 दिवस चालू देऊ, पण मातेजीने आमच्या आईने संकल्प केला होता की 3 कथेचा तो संकल्प केला होता, तर मागच्या वर्षी मंदिरातच होती, सगळी तयारी झाली, आमच्या सगळ्या माता मावल्यांनी तयारी केली, मंदिर पुसून वगैरे बॅनर पॉम्पलेट लावून सगळं चकाचक, परंतु मग पोलीसवाले वगैरे आले तेव्हा कडक लॉकडाऊन चालू होता, म्हणून घरात कथा ती केली। घरात करणं पवित्रच आहे, पण शेवटी आईची माझी इच्छा घरात याच्यामुळे नाहीये की थोडा जागेचा अभाव येतो आहे, हॉल मोठा, पण इथे हे 2-4 लोक शिल्लक येऊ शकतात आहे की नाही, सगळाच येथे आहे अधिकार परिउद्धार हरीच्या नामे। तर कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा आमच्या 2-3 कथा आहेत, देऊळगाव राजाला भागवत कथा आहे, त्याच्यानंतर चितेगावलाही कथा आहे, चिते पिंपळगावला, त्याच्यामधनं जे काही दिवस उरतील कार्तिक महिन्याचे ते 9 दिवसाची देवी भागवत कथा आपण कार्तिक महिन्यामध्ये करण्याचा विचार करतो। शक्यतो जर का काही नसलं, भगवंताची आज्ञा कृपा जर का झाली तर कार्तिक समाप्तीलाच घेऊन जाऊ, म्हणजे चातुर्मासाची समाप्ती ज्या आश्विन एकादशी किंवा पौर्णिमेपासून चालू होतो, आषाढ एकादशी द्वादशी पौर्णिमा ते या ठिकाणी या कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे चिराली पौर्णिमेपर्यंत जो चातुर्मास या ठिकाणी चालतो, तर त्या चातुर्मासेला आपण त्याची सांगता आणूया। नाही जरी जमलं तर अमावस्येला म्हणजे कार्तिक समाप्ती, चातुर्मासाची समाप्ती ही पौर्णिमेला आहे कार्तिकाच्या, पण जरी तेव्हा नाही जमलं तर मग कार्तिकाच्या अमावस्येला आपण त्याला घेऊन जाऊ, म्हणजे एक अमावस्येच्या आदल्या दिवशी त्याला संपूर्ण चतुर्दशीला आपण काही बघावं लागेल ना। आता शेवटी आम्हाला काही कामं वगैरे बाहेरचे जे डेट्स असतात ते आता पेंडिंग पडलेले आहे, लोकांचे होणारे महाराज ते आपल्याला ते करून घ्यायचंय। मागच्या वर्षीचे कार्यक्रम आमचा जाधववाडीचा कार्यक्रम झाला नाही, 12चा शिवमहापुराण कथेचा, स्वामी विवेकानंदांचा विष्णू पुराण झाला नाही, बोरसरची गोकथा झाली नाही, त्यानंतर इकडे आपल्या जामखेडची कथा झाली नाही, 8 लाख क्षीरसागर कापकडे भागवत कथा असते दत्त जयंतीला, तीही कथा झाली नाही, पुढे माळीवाडी आहे तिथेही भागवत कथा झाली नाही, गावाकडची भागवत कथा झाली नाही, सिल्लोडला नगरसेवक कथा ठेवत असतात ती कथा झाली नाही, सिल्लोडला लेहखेडी नावाचं गाव आहे तिथलची रामकथा या ठिकाणी ती झाली नाही रामनवमीच्या वेळेस, गोपाळपूरची कथा म्हणजे या ज्या काही कथा नियोजित असतात आमच्या वर्ष अगोदर डेट केलेल्या त्या कथा झाल्या नाही। आता ह्या कथा ते लोक येतात बिचारे, ती लोक, कारण की आपण भाग्यवान आहे, आपल्याला इथं बसता येते, वाडी मावशी कोणी बघणं आपल्याला, बाबा सगळे आपल्या पाठीशी आहे, देव आहे, तुम्ही आहात, सरपंच आहे, सगळे आहे, आपण बोलले का फोनवर येतात ते आपल्या इथे आरतीला वगैरे, यांची कृपा आहे म्हणून आपण इथं करू शकतो, आणि आपणही गेलं तर आपल्याला आनंद आहे। तर आपण सगळे बेजार झालो, समोर म्हणून गेलो, आणि मी घरी अभ्यास करू तर किती करून, झोप मारू तर किती मारू, मी मग नैराश्य येतं माणसाला, निगेटिव्हिटी अरे काय करू, म्हणून कमीत कमी हे चिंतन चाललं पाहिजे। दक्षिणा हा विषय नाही याच्यामध्ये, किंवा कार्यक्रम मोठा छोटा हे विषय नाही, आणि मला माहिती आहे तुम्ही ऐकायला उत्सुक आहात, ते तसं होणार नाही, पण ज्या दिवशी आपला काही आश्रम वगैरे बनेल किंवा कुठं येईल तेव्हा एक माणूस आहे, एकच 4 महिन्यामध्ये भगवंतानी करून घेतलं तर 18 पुराणाच्या कथा जशा आचार्य कौशिक महाराजांनी 4च महिन्यात 18 पुराण करून टाकले होते आस्था चॅनलवर, तसं आपणही करू कधीतरी, म्हणजे अभ्यासाचा विषय ते आहेच भगवत कृपेने माझ्या रक्तामध्ये, परंतु एवढा स्टॅमिना आपण धरू शकत नाही, काम आहे, कारण मला 2 दिवस उशीर झाला, म्हणजे घरचे कामं निपटावं लागतात ना, सगळे कामं निपटावं लागतात आपल्याला, कारण की धर्माचं काम करत असताना माणसाला सगळे कामं त्याच्यातच करायचे, त्यांनी 5ला उठायचं, योगा करायचं, दवाखान्यात जायचं, वडिलाचं दुखत असेल तर घेऊन जायचं, बायकोचं दुखत असेल तर घेऊन जायचं नाही, तुम्ही पोराला घेऊन जायचं नाही, पोराला तुम्हाला घेऊन जायचं, मग सुनबाई ड्युटी जाऊ द्यायचं, पोराला तुम्ही सांभाळायचं, पुन्हा कथेला यायचं, पुन्हा घरी जायचं, मालकाला चहा करून द्यायचा, हे सगळं याच्यातच करावं लागतं, याच्यात काही दुसरा रस्ता नाही। आणि मग असा रस्ता जो पार करतो, लक्षात घ्या, जीवनाचा हा रस्ता जो पार करतो, तो का म्हणे हेच नीट जवळे पाठ वैकुंठा,
तर या सगळ्या तिथ्यांना त्याच्यासाठी म्हणून मी ह्या तिथ्या ज्या सांगितल्या त्या व्हिडिओवर आहे थोडा 5-10 मिनिटं थोडा विषयांतर मी तुम्हाला सांगितलं की त्या तिथीला आपण ते ग्रंथामध्ये ज्यांनी आपल्याला जो आदेश दिला त्याचं आचरण अनुसरण जर का आपण केलं तर आपण निश्चित फळाची प्राप्ती होते. पुढे सांगितलं तृतीय तिथी मे गौरी. प्रत्येक शुक्ल किंवा कृष्ण पक्षातली जी तृतीय तिथी आहे त्या दिवशी गौरी म्हणजे देवीची. विघ्न विनाशक भगवान गणपती और शिव ये 3 देव पूज्य आहे. तृतीयेला शंकराची गणपतीची देवीची पूजा केली पाहिजे. चतुर्थी को चतुर्यो भगवान विष्णू. पंचमी को हरी. चतुर्थीच्या दिवशी विष्णूची पूजा केली पाहिजे. पंचमीच्या दिवशी विष्णूचं स्वरूप असलेला हरी जो हरी गरुडासाठी आला होता. गजेंद्र तो हस्ती सहस्त्र पुरुषे जया माझी नकरे पिढीला से सूर्यदय सांडले कोणी नाही साहे अंतिप आहे वाट तुझी विठो. कृपेच्या सागरा माझ्या नारायणा तया दोघा जना तारी येले तुका म्हणेले वाहुनी विमानी ऐकोनी म्हणे मी विश्वासलो. 1133 नंबरचा अभंग तुकाराम महाराज गाथ्यामध्ये सांगता येतं. तो हरी ते भगवान हरी त्या हरीची पूजा पंचमीला सांगितली. षष्ठी को कार्तिकेय भगवान शंकराचा मोठा पुत्र कार्तिक स्वामी त्याची षष्टीच्या दिवशी पूजा करायला सांगितली. आणि सप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करायला सांगितली. ये उपासक को अर्थ लाभ कराते हैं. अष्टमी तिथि में दुर्गा और नवमी तिथि में मातृका तथा दिशाएं पूजित होती हैं. अष्टमीच्या दिवशी देवीच्या दुर्गा रूपाची पूजा करायची. ती दुर्गा आपली अंबे तू है जगदंबे काली जय दुर्गे खप्पर वाली मैं मां तेरी गाऊ आरती. ती खप्पर वाली शेरावाली बलियावाली झोकावाली त्या देवीची पूजा. नवमी तिथीला मातृकांची पूजा सांगितली आहे. गौरी पद्मा शची मेधा सावित्री विजया जया. 16 मात्रिका किंवा 27 मात्रिका वास्तुशांतीची पूजा करताना दुसरा चौरंग मांडलेला असतो तो कलर मध्ये त्या मात्रिकांची पूजा नवमीला करायला सांगितली आहे. दशमी तिथि में यमराज और चंद्र तथा एकादशी तिथि में ऋषिगणों की पूजा करनी चाहिए. आणि एकादशीला साधू संत आले घरा. सेना म्हणे तोची दिवाळी दसरा. संत सेना महाराज सांगतायत तुमचा आमचा दिवाळी दसरा म्हणजे काय नुसतं काय अश्विन महिन्यातली दिवाळी आहे का. आणि ज्या दिवशी खरा साधू संत घरी आला तोच आपला दिवाळी दसरा आहे. तर ऋषिगणांची पूजा एकादशीला केली पाहिजे. द्वादशी को पुन्हा हरी. 12 द्वादशीच्या दिवशी शरण शरण एका नाथा चरणी माथा ठेवीला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. तर द्वादशीला क्षीरापतीच्या अभंग मानेची पुन्हा हरीची पांडुरंगाचीच पूजा या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि तदनंतर कामदेवाची पूजा सांगितली. त्रयोदशी को भगवान शिव पूज्य है. चतुर्दशी और पूर्णिमा तिथियों में ब्रह्मा तथा अमावस्या में पितृगणों की पूजा करने से वे धन संपत्ती प्रदान करते. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला पितरांची पूजा केली पाहिजे. आता मी तुम्हाला देईन ते पितृदृष्टिकोन स्तोत्र झेरॉक्स मारून ते वाचा. संस्कृती नाही जमलं नुसतं नमस्कार करा. नाही जमलं प्रत्येक अमावस्येला फूल ठेवून 12 वाजता नमस्कार करा. नाही जमलं दुधाची खीर. तुम्हाला काय पाहिजे जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही करू शकता. प्रत्येक वार प्रत्येकाचा आहे. प्रत्येक तिथी प्रत्येकाची. तशी पित्रा देवाची मला तुम्ही सांगा हे 14 तिथ्यांना 14 देव सांगितले. 15व्या तिथीला देवाच्या लाईन मध्ये जाऊन बसलेले पित्र आहे. माणूस मरण पावल्यानंतर देवत्व प्राप्त करू शकतो. ते पितृदेव होतात. जिवंतपणी मनुष्य असतो मेल्यावर प्रेत आणि गती प्राप्त झाल्यानंतर मग त्याच्या जीवनामध्ये जे काही सत्कर्म केलेले त्याच्याद्वारे देवत्व प्राप्त करून पितृलोकी जाऊन राहतो तो व्यक्ती. आणि मग त्या पित्रांची पूजा अमावस्येला सांगितलेली आहे. रवि चंद्र मंगल बुध बृहस्पति शुक्र और शनि 7 बार अश्विनी आदि 27 नक्षत्र तथा योगों की पूजा करने से ये सब कुछ प्रदान करते हैं. नारायण भगवान की जय. ब्रह्मा जी कहते हैं आज मैं अब आपको अनंग त्रयोदशी व्रत कहता हूँ. अनंग त्रयोदशी व्रत जो मार्गशीर्ष मास की शुक्ल पक्ष की त्रयोदशी तिथि में होता है. आपला दत्तात्रय भगवंताचा मार्गशीर्ष महिना आणि मार्गशीर्ष शुद्ध नवमी ते मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा हे 7 दिवसामध्ये आपण दत्तात्रयाचा उत्सव करतो. म्हणजे कथा वगैरे नाही करत. गुरुचरित्राचं पारायण असतं. आणि मग दत्त जयंतीचं तुम्ही पाहिलं उत्सव सगळ्या माता मावल्या आलेल्या अतिशय स्वरूप. जेव्हा दत्त जयंतीचं उत्सवला स्वरूप आली त्याच्यानंतर या कथा वगैरे चालू झाल्या. तशी आमच्या बहिणीची भरपूर दिवसाची इच्छा होती पण त्या मला म्हटल्या नाही माझी इच्छा नाही. तर आई तुम्हाला सांगत 2011 पासून 2011 पासून पण कुठे कुठे माणसाला अभिमान असतो. नाही देवच दुर्बुद्धी देतो ना. नाही कारण देवाने इच्छा केली पाहिजे ना बाबा कधी करावं. जोपर्यंत देव काही आपल्याला सर्टिफिकेट देत नाही आशीर्वाद नाही. देवाची इच्छा पाहिजे. इतक्या दिवसात देवाची इच्छा झाली नाही तर आपण किती कथा झाल्या असत्या आतापर्यंत 2011 पासून आपल्या. आई म्हणायची पण मी म्हटलं नाही आपलं स्टेज मोठा असतं आणि 5-6 कलाकार आपल्या सोबत असतात. पण जेव्हा लॉकडाऊन हे पाहिलं म्हटलं नाही. आता दे उसका भी भला और जो ना दे उसका भी. नाही तर तुम्ही पाहिलं ना विचारा तुम्ही. आम्ही वृंदावनला गेलो इथं सगळेजण साक्षीला कशी कथा आहे. भाभींनी पाहिलं सगळ्यांनी पाहिलं आमच्या ताईंनी पाहिलं सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी आमच्या जयश्रीताई कीर्तनाला गेल्या त्यांनी बघितलं कसं कीर्तन टाळकरी वगैरे असतात. असं काही नाहीये. ती एक सुविधा आहे. तुका म्हणे
साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य फळले बहुधा दिवसा भाग्य उदयाचा ठसा तुका म्हणे होता ठेवण तो या भावे सापडला. मागच्या जन्माचा संचित आहे म्हणून आपल्याला हे भेटला होता. हेही भेटलं तर सोपं आहे काय? 2 व्हीलर पेक्षा 4 व्हीलर बरी, पावसाचं पाणी लागत नाही, मंडपापेक्षा मंदिरभर गाळायचा शॉर्टच नाही. नाही तर त्या दिवशी आपण गेलो कीर्तनाला, रस्ता रोखायला आलो आपण, नरवरे साहेब आमच्या सोबत होते, त्यातली तर तिथं गेलो, पाऊसच पाऊस, सगळी बेजारी, वरतून तप्पड पाऊस यायला, काही मंदिरात बसले. सोपं आहे का? अरे जरी या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडळ है, पर परेशानी कितनी भगवान की कृपा है प्यारे, क्या नहीं यहाँ पे, कितना सुकून, कितनी शांतता, चकाचक मंदिर, कलर गिलर मारून मेहनत आहे. म्हणून हे कार्य वाढण्यासाठी मी वारंवार सांगतो की वर्गणी आली म्हणजे कार्य वाढत चालतं. लक्षात घ्या तुम्ही, हाच कार्यक्रम आपण आहे. मला त्या दिवशी शिंदे मावशी म्हटलं मी विषय याच्याकरता काढतो, ते काही अवघड नाही आहे. 2,000 द्यायची गरज नाही, 100 बायांनी नुसतं 1,000 जरी केले तर 1,00,000 रुपये जमा झाले ना. तर मंडप, माईक सिस्टम, जनरेटर, गायक लोक निपटले, काय राहिलं मग? चहा पाणी. तर एक बाई रोज देऊ शकते, एक माणूस रोज देऊ शकतो, काही अवघड नाही येते खेळ. तुका म्हणे मोहे एकल्याचा खेळ म्हणून मिळेल. 2,000 द्यायची गरज नाही. परेशानी दिले तर चांगलं आहे, प्रत्येकाचे पोट वेगळे, म्हणजे हे वेगळं आहे, सगळ्या परिस्थिती वेगळी आहे. पण असं माझी इच्छा आहे की आपण कथा करूच आणि तुम्हीच करा ती कथा, आणि त्या कथेमध्ये नारळ द्यायचं आणि ते त्याचे यजमान तुम्हीच होऊन जायचं. पण ती जन्माष्टमीला, कारण की आमची भक्ती आहे कृष्णाची, आणि कृष्णाचं रूप दत्तात्रय आहे, राम आहे, बालाजी आहे, पांडुरंग आहे. जन्माष्टमीलाच कथा करायची आहे, आणि ती कथा सध्या आपल्याला इथं करायची, आणि नंतर होता जसं आपलं वाढत जाईल म्हणजे काय, भक्ती वाढत जाईल. कारण भक्ती पण वाढत असते बरं, कमी होत नाही, ती वाढली पाहिजे. भक्ती वाढत जाईल तसं मग आपण वृंदावनला जाऊ, एकदा कथा करू तिथे वृंदावनला. खूप आनंद आहे वृंदावनला, तर अलौकिक अद्भुत आनंद आहे. लोक 2019 आम्ही गेलो, बरं झालं देवाची कृपा आमच्यावर, आम्ही अडकलो नाही तर काय खाल्लं काय पेरून तसं वापस आलो. बरेच लोक तिकडे अडकले, केदारनाथला गेले तर अडकलेच ना. अमरनाथला गेले लॉकडाऊन मध्ये, आम्ही डिसेंबरला गेलो, मार्च मध्ये लॉकडाऊन लागला. ही देवाची कृपाच म्हटली पाहिजे. बरं जेव्हा गेलो तेव्हा थंडी होती, एकाच महिन्यात कार्यक्रम भरला. लोक म्हटले महाराज पुन्हा वृंदावनला जायचं, कारण की मनच भरलं नाही. का मन भरलं नाही? कारण तेव्हा थंडीचे दिवस होते, आणि जसं वृंदावन पाहता आलं नाही. 2015 मध्ये आपण गेलो होतो, दिसले काकू, पेटकरबाई वगैरे, आपण जेव्हा नागभाटी भावी, तेव्हा शिंदेबाई पण होते, माधवबाई भरपूर होते इथलचे. तर तेव्हा मात्र आम्ही पाहिलं, ते खूप पाहिलं. पण आता 2015 मध्ये आणखी नवीन तिथं काहीतरी विकास होत चाललेला असतो, मंदिराचं नवनिर्माण होतं, रोड चांगले होतात, चकाचक होतात. आपल्याला जसं आपण गेलो अपडेट होत राहतं, तसं आपण जायला पाहिजे. तसं म्हणून आपण एकदा जाऊन आलो, एखाद्याला म्हणतात नाही आम्ही जाऊन आलो. कधी? 20 साल झाले, 20 साल. अरे 20 वर्ष झाल्यानंतर आता काय तसं वैराग्याच्या शेती लागल्या शरीरा, परत जावं माणसाने. अयोध्येचं मंदिर झाल्यानंतर, अयोध्येचं मंदिर झाल्यानंतर 2024 इलेक्शनच्या आधी ते होईल, तर तिथं जाऊन रामकथा करू शकतो. जवळ हे सगळं सिद्ध आहे, परी हात चालला पया पाय, परी तू स्वहित आपले पाहे, तीर्थयात्रा जाया सुरू नको. हा शेवटचा अध्याय सांगतोय, आरतीमध्ये प्रवेश करतोय. तर मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षीला जे शुक्ल तृतीय त्रयोदशीला जे व्रत केल्या जातं त्याला अनंग त्रयोदशी व्रत असं म्हणतात. ही स्थितीने मल्लिका वृक्ष की दत्तुवन निवेदित कर. धत्तूर के पुष्प, धत्तूर धोत्र नावाचं जे पुष्प आहे त्याला मराठीत धोत्र असं म्हणतात. धत्तूर का पुष्प आहे, मल्लिका नावाचं एक जे झाड आहे त्याचं दत्तुवन म्हणजे त्याची काडी तोडायची. त्या मल्लिकाच्या वृक्षाच्या झाडाची काडी आणि धोत्रेचं पुष्प म्हणजे मल्लिका वृक्ष की दत्तुवन और धत्तूर के पुष्प आहे व फलों से शिव की पूजा करनी चाहिए. या अनंग त्रयोदशी व्रतामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला भगवान शंकराची पूजा करताना त्यांना मल्लिका नावाच्या वृक्षाची काडी आणि धोत्रेचं पुष्प निवेदित करायचं. तदनंतर अनंगा येती इस मंत्र से भगवान शिव को मधु का नैवेद्य अर्पित करे. पूजा करताना धोत्र्याचं फूल आणि त्या मल्लिका नावाच्या झाडाची काडी. नैवेद्य कशाचा म्हटले? मधाचा नैवेद्य. मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी पौष मास भगवान योगेश्वर को बिल्वपत्र. आता पौषाच्या महिन्यामध्ये भगवान योगेश्वर म्हणजे भगवान श्रीकृष्णाला बिल्वपत्र व्हायला सांगितलंय. कदंब के दत्तुवन, कदंबाच्या झाडाची काडी. आपल्या महाराष्ट्रात कदंबाचं झाड सापडत नाही आणि वृंदावनला ती काडी तोडू देत नाही. मग तू म्हणतो कसं सगळं मग अक्षता व्हायला सांगितल्या. तुम्ही पाहिलं ना आपल्या शास्त्राने किती मुभा दिली आहे. आता सगळंच आपल्याकडे असतं का? देवाला व्हायला सांगितलंय सुवर्ण प्रतिक्रिया, मग आपण वाचू द्यावं सुवर्ण, मग अक्षता टाकायला सांगितलंय. जे नाही तिथं अक्षता टाकून द्यायच्या. दत्तुवन चंदन तथा रस आदि नैवेद्य से पूजन करना चाहिए. हे मुने माघ मास में भगवान नट नागर शिव की कंद पुष्प
कुंद पुष्प तथा मौक्तिक माला से पूजा करके उन्हें पाकड़ वृक्ष की तत्वन और पूरी का यानी कि पूरी का नैवेद्य दाखवायचा। नैवेद्य निवेदित करना चाहिए। फाल्गुन मास में मरुबक मंडक नामक पुष्पों से भगवान वीरेश्वर की पूजा करनी चाहिए तथा उन्हें शर्करा शाक मांड और आम्र वृक्ष की तत्वन निवेदित करे, म्हणजे आंब्याच्या झाडाची टहळी या महीने व्हायची आहे। चैत्र मास में भगवान स्वरूप की पूजा करनी चाहिए और रात्रि में उन्हें कर्पूर का प्राशन लेना चाहिए। तर या चैत्र मासामध्ये भगवंताची पूजा करून रात्री कापुराचं चूर्ण करून पाण्यामध्ये टाकून त्या कापूरयुक्त पाण्याचा नैवेद्य भगवंताला दाखवायचा, उसको कर्पूर का प्राशन कहा है। दंत धामन के लिए वट वृक्ष की तत्वन तथा नैवेद्य के निमित्त शकोनी, आणि ज्या झाडाच्या काड्या देवाला व्हायला सांगितल्या आहे त्या झाडाच्या काड्याने शंकर दात घासतोय अशी कल्पना याच्यामध्ये केली आहे। मग चैत्र मासामध्ये भगवान शंकर वडाच्या झाडाच्या काडीनं दात घासतो। चैत्र मासामध्ये भगवंत या ठिकाणी कापुरानं या ठिकाणी दात घासतो आणि त्याच्यानंतर मल्लिका नावाचा जे वृक्ष आहे त्याच्यामध्ये मार्गशीर्षामध्ये आपल्यासारखं नाहीये, देव बदलत राहतो। आपण एकच कोलगेट वापरायचो, पहिले कोलगेट आता रामदेव बाबाचा वापरतो समान। ऐसे पद्धति से ज्येष्ठ मास में भगवान प्रद्युम्न का पूजन चंपक पुष्प से करे। बिल्व वृक्ष की बेलाच्या झाडाची काडी देवाला दात घासण्यासाठी दिली पाहिजे। आपल्या शास्त्रामध्ये तत्वमान आपल्या झाडाच्या काड्याच तोडायला सांगितलेल्या आहे। आणि ब्रश आले आजकाल आता हरकत नाही, काही इलेक्ट्रॉनिक ब्रश आणले, त्या ब्रशला काहीच नाही, नुसतं बटन असतं चार्जिंगचा शेअर, असं केलं बाप खरखर करत होते, म्हणजे हाताचंही काम राहिलं नाही। इतकं इंटरनॅशनल जमाना पुढे चालला, आता गेला पाहिजे, हरकत नाही, टेक्नॉलॉजी चांगली आहे। यावर हाताने आपल्याला असं करायला लागतं। तो एक ब्रश आलाय चार्जिंगवर, ठीक आहे नाही चौधरी साहेब, नुसतं त्याला शेड असतो किंवा चार्जिंग करायचे, गाडी चार्जिंगवर आले, टेन्शन नाही आता, पेट्रोल महाग झाला। आता जे टेक्नॉलॉजी चांगली आहे अशा भरपूर प्रत्येक अखंड द्वादशी व्रत सांगितलं। अब मैं मोक्ष तथा शांतिप्रद अखंड द्वादशी व्रत का वर्णन करता हूँ। मार्गशीर्ष मास के शुक्ल पक्ष की द्वादशी तिथि में गौ के दूध दही आदि को भोजन रूप में स्वीकार करके व्रत करने वाले उपासक को जगत के स्वामी भगवान विष्णु की पूजा करनी चाहिए। मार्गशीर्षाच्या शुक्ल पक्षातली जी द्वादशी आहे त्याला अखंड द्वादशी व्रत असं म्हटलेलं आहे। ज्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या साधकाने एकादशी केलेली आहे त्याला द्वादशी सोडताना या ठिकाणी काय केलं पाहिजे म्हटले, गाईचं दूध दही इत्यादी भगवंताला नैवेद्यात दाखवणं, त्याचं भोजन ग्रहण केलं पाहिजे। 4 मास पर्यंत अर्थात फाल्गुन मास तक वह व्रती 5 प्रकार के धान्य से पूर्ण पात्र ब्राह्मण को दान दे। आता तुम्ही पहा, मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन, तर मार्गशीर्ष हा पहिला महिना, मार्गशीर्ष हा पहिला महिना, पौष हा दुसरा, मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन, माघ तिसरा आणि फाल्गुन चौथा। तर मार्गशीर्षापासून मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी द्वादशी पासून तर फाल्गुन महिन्यातल्या एकादशी द्वादशी पर्यंत प्रत्येक महिन्याच्या द्वादशी मध्ये ब्राह्मणाला या ठिकाणी 5 प्रकारच्या धान्याला दान केलं पाहिजे और भगवान विष्णु की इस प्रकार प्रार्थना करे। सप्त जन्मनि हे विष्णु यन्मया ही व्रतम कृतम भगवस्तम प्रसादेन तदखंड मही हास्तु मे यथा खंडम जगत सर्वम त्वमेवं पुरुषोत्तमः तथा खिल्याण खंडानी व्रतानी मम संधुवय। हे विष्णु, श्लोकार्थ 7 जन्मों में मैंने जो व्रत किए हैं, हे भगवान वे आपकी कृपा से इस जन्म में पूर्ण हो। हे पुरुषोत्तम, जिस प्रकार आप ही इस संपूर्ण अखंड ब्रह्मांड के रूप में अवस्थित है, उसी प्रकार मेरे द्वारा किए गए ये सभी व्रत भी अखंड हो जाए। चैत्रादि 4 मास में सत्तू से पूर्ण पात्र और श्रावणादि 4 मास, आता बघा 12 महिने, चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ। चैत्र महिन्याच्या द्वादशीला चैत्र पासून तर कुठपर्यंत, चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ, चैत्र ते आषाढ या 4 महिन्यामध्ये ज्या द्वादशी येतात त्या 4 द्वादशीला, चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ मासातल्या द्वादशीला ब्राह्मणांना सातूचं पीठदान करायला सांगितलं। तदनंतर श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या 4 महिन्यामध्ये ब्राह्मणाला तुपाचा नैवेद्य म्हणजे तूप दान करायला सांगितलं। आलं लक्षात ठेवा, हे फार सोपं आहे। 4 महिने, 12 महिने, चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन। आता मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन मध्ये 5 प्रकारचे धान्य प्रत्येक द्वादशीला ब्राह्मणाला दान द्यायचं। मार्गशीर्ष महिन्याची द्वादशी, पौष महिन्याची द्वादशी, पौष माघ, त्याच्यानंतर मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे 4 महिने जे सांगितले, या प्रत्येक महिन्यातल्या द्वादशीला ब्राह्मणाला 5 प्रकारचं धान्य म्हणजे काय असू शकतं ते गहू, तांदूळ, सप्तधान्य अशा पद्धतीचं। त्याच्यानंतर चैत्र वैशाख ज्येष्ठ आणि आषाढ या 4 महिन्यातल्या एकादशीच्या नंतर जी दुसरी तिथी आहे द्वादशी, त्या 4ही महिन्यातल्या द्वादशीला सातूचं
साहित्य किंवा पीठ दान करायला सांगितले आहे. आणि त्याच्यानंतर मग श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या 4 महिन्याच्या द्वादशीला तूप ब्राह्मणाला दान करायला सांगितलंय. काहीच इस विधी से वर्षापर्यंत द्वादशी व्रत का संकल्प लेकर, तेव्हा ती पूर्ण द्वादशी होते. याला म्हणतात अखंड द्वादशी व्रत. प्रत्येक महिन्याची एकही द्वादशी त्याने खंडित केली नाही. इस विधि से वर्षपर्यंत द्वादशी व्रत का संकल्प लेकर जो व्रती अपने व्रत को पूर्ण करता है वह स्त्री पुत्रादि से संपन्न होकर अंत में स्वर्ग लोगों को सुखोपभोग करता है. सोपा आहे. पहिले 4 महिने धान्य, त्याच्यानंतर मग पहिले 4 महिने सातूचं पीठ, त्याच्यानंतर मग धान्य आणि त्याच्यानंतर तूप. अगस्त्यार्घ व्रत निरूपण है मुने. भुक्ति मुक्ति प्रदान करने वाले अगस्त्यार्घ व्रत को कहता हूँ. कन्या राशि पर सूर्य की संक्रांति के 3 दिन पहले से काश पुष्प की बनी हुई अगस्त्य की मूर्ति का प्रदोष काल में पूजन करके कुंभ में अर्घ्य देना चाहिए. कुंभ म्हणजे एक मातीचा तांब्या आणायचा, त्याच्यामध्ये अगस्तीना महाराजांच्या नावानं या ठिकाणी अर्घ्य द्यायचं. जेव्हा कुंभ सूर्य राशीमध्ये असेल तेव्हा रात्रि जागरण और उपवास करके दधी अक्षत और फल पुष्प से पूजा करके पंचवर्ण से युक्त सोने चांदी से समन्वित सप्त धान्य से बड़े पात्र को दही और चंदन से रंजित कर अगस्त्य खनमान इस मंत्र से अगस्त्य को प्रदान करे. इसके बाद इस मंत्र से उन्हें नमस्कार करना चाहिए. काश पुष्प प्रतिकाशम अवनिमारुत संभवम मित्रावर्मयो पुत्रम कुंभयो नमोस्ते. अर्थात काश पुष्प के समान उज्ज्वल अग्नि और वायु से उत्पन्न मित्रावरण के पुत्र है कुंभयोनि अगस्त्य जी. आपको नमस्कार है. शूद्र स्त्री आदि इस विधि से अगस्त्य के लिए धान, फल और रस प्रदान करे तथा ब्राह्मण को स्वर्ण और दक्षिणा से युक्त घट प्रदान करे. 7 ब्राह्मण को भोजन कराना चाहिए. 7 ब्राह्मणांना भोजन करवलं पाहिजे. नाहीतर या ठिकाणी कोणा आचार्याकडनं स्त्रीकडनं स्वयंपाक करून जमणार नाही तर शिधा द्यायचा म्हणून ते भोजन करतील. इस प्रकार वर्षभर अगस्त्यार्घ व्रत करने वाला सभी प्रकार के श्रेय प्राप्ति को अधिकारी हो जाता है. श्रीमद गरुड़ महापुराणे आचार खंडे अध्याय हरये नमः. हरये नमः. आज की कथा यहाँ पर विश्राम देती है. आरती में प्रवेश करेंगे. आरती के तत्पश्चात